For more such content, please subscribe the channel and press the bell icon to never miss an update. नमस्कार सगळ्यांना. आता मान्सून काय आहे किंवा कसं आहे हे सगळं बघण्याआधी आपण त्या मान्सूनच्या जन्माची एक गोष्ट बघूया. आता तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की मी बोलते आता पावसाबद्दल, पण इथे चित्र डोंगरांचं काय किंवा बर्फ वगैरे बघून तुम्ही असा अंदाज पण बांधला असेल की हा हिमालय वाटतोय. तर हे असं मी का केलं हे थोड्या वेळातच आपल्याला कळेल. मॉन्सून हा शब्द किंवा पावसाळा, मॉन्सून हा शब्द दरवर्षी आपण सतत ऐकत असतो. यावर्षी पण तुम्ही ऐकायला सुरुवात झालीच असेल की मॉन्सून आलाय, पाऊस केवढा पडणार किंवा नाही पडणार किंवा कसा पडणार, त्याचा कोर्स, वेदर, फोरकास्ट आणि अशा काही चित्र आपल्याला बघायला मिळाले असतील न्यूजमध्ये किंवा इव्हन इंटरनेटवरती. आणि आपल्याला पाऊस म्हटलं की बरेच प्रश्न पडतात आणि कधी कधी आपल्याला असेही काही प्रश्न पडतात, हाऊ ओल्ड इज द मॉन्सून, किती जुना आहे पाऊस असं म्हटलं तर, आणि तो सुरू कसा झाला, आणि फक्त भारतातच मॉन्सून हा पाऊस पडतो का. तर आता ह्या 3 प्रश्नांची उत्तरं शोधायला आपल्याला वर्तमानातून थोडंसं पृथ्वीच्या भूतकाळात जायला लागेल. तर आता ही पृथ्वी, तिचा पृथ्वीचे असे फोटो आपण खूप बघितले असतील आणि आपल्या पृथ्वीच्या कोणत्याही फोटोकडे बघितलं तर आपल्याला ती निळीच दिसते. तर निळी का दिसते, तर तिच्या मुळे. तर आता असा प्रश्न पडू शकतो की आता एवढे मोठे, एवढे महाकाय हे महासागर आहेत, ते कसे काय निर्माण झाले असतील. तर ते नद्यांच्या पाण्यांमुळे, समुद्रामुळे असे तयार झाले असतील. आता नद्यांमध्ये कुठून आला पाणी, तर त्याच्यासाठी पाऊस तर पडलाच पाहिजे. हॅलो, हा, बोल गर्गे. हा आवाज येतोय ना. हो, ब्रेक होतोय मध्ये, पण आहे आहे चालू आहे व्यवस्थित. अच्छा अच्छा, ठीक. आता येतोय का. हो, येतोय. ओके. तर वॉटर सायकल नावाचं जे एक सिस्टीम आहे ते आपल्याला अगदी प्रायमरी स्कूल पासून आपण ते शाळेमध्ये शिकलेलो आहोत किंवा आपण त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे. तर आता या वॉटर सायकलमुळे अगदी पृथ्वीच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपल्याला पाऊस मिळतो या एका फेनॉमेनॉन बद्दल. तर हे तर झालं वॉटर सायकल. नॉर्मल पाऊस तर पडणारच आहे. पण पावसाची ही एक सुंदर सिस्टीम जी आहे ती कधी सुरू झाली. तर आपण सगळ्यांनी या काळाचं नाव ऐकलंच असेल, जुरासिक. तर या काळामध्ये काय झालं, एक पूर्ण पृथ्वीला व्यापून टाकणारी एक सिस्टीम तयार झाली आणि ज्याच्यामुळे काही विशिष्ट भागांमध्ये विशिष्ट प्रकारे पाऊस पडायला लागला. तर आता या चित्रामध्ये हा जो चौकोन दिसलेला आहे, तर याच्यामध्ये आपण जर याच्यामध्ये असलेल्या भूभागामध्ये जर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला एक गोष्ट दिसेल की जसा जसा वेळ पुढे जातोय तसा तसा हा भूभाग तर उत्तरेकडे जातोय आणि हा तर आपला भारतच आहे. आता असं आपण थोडं अजून पुढे गेलो तर आपल्याला लक्षात येईल की जसा जसा भारत वरती गेला उत्तरेकडे, तसा तसा एक गोष्ट आपल्याला दिसून आली की हिमालयाचा निर्माण झाला. तर सगळीकडेच ही पावसाची जी सिस्टीम होती ती जी तयार होतानाच भारत उत्तरेकडे गेला आणि याच कारणामुळे भारताच्या भारताच्या भूभागाच्या आसपासचा जो भाग होता तिकडे या पावसाची निर्माण झाला असं आपण म्हणू शकतो. आता आपण हे हा या भारतीय उपखंडाच्या आजूबाजूला हिमालय अस्तित्वातच नव्हता. तेव्हा काय बरं होत होतं, तर जेव्हा हिमालय अस्तित्वात नव्हताच तेव्हा पाऊस घेऊन येणारे जे ढग होते ते दक्षिणेकडून यायचे आणि उत्तरेकडे निघून जायचे. पण असं अचानक, ऑलमोस्ट अचानक जेव्हा हिमालय अस्तित्वात आला तेव्हा एवढी मोठी सरासरी 6000 मीटरची एक भिंत अचानक त्या ढगांसमोर आली आणि
तेव्हा खूप वेगळे बदल झाले. या भूतलावर झाले, वाऱ्यांच्या वेगांमध्ये झाले, वाऱ्यांच्या डायरेक्शनमध्ये झाले. पण मुख्यतः एक चांगला बदल भारताच्यासाठी काय झाला, तर पावसाचे ढग थांबले जाऊ लागले आणि पावसाची तीव्रता वाढायला लागली. आणि अशाच पद्धतीने भारतीय उपखंडात पाऊस स्प्रेड होऊ लागला. आता विचार केला तर अजून कुठे बरं असा झालेला असेल? असाच डोंगरांच्यामुळे पडणारा पाऊस आपल्या आसपासच कोकण किनारपट्टीच्या इथे आपल्याला सह्याद्रीमुळे मिळतो. तर सह्याद्रीमुळे असाच पाऊस अडवला जातो आणि कोकण किनारपट्टीमध्ये असाच पाऊस पडतो. आणि आता असं आपण बघू शकतो तर हिमालय नसता तर आपल्याकडे पाऊस पडलाच नसता का? तर असं तर नसतं झालं. थोडासा पाऊस तर पडलाच असता. पण आता आपण बघू शकतो, की भारतात एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये बायोडायव्हर्सिटी आहे. एवढे वेगळे ठिकाणं आहेत, जिथे वेगळे वेदर मिळतं आपल्याला बघायला. तर जर पाऊसच एवढा पडला नसता, तर आपल्याला ही डायव्हर्सिटी बघायलाच मिळाली नसती. आता अजून एक फरक काय झाला असता, की पूर्ण भारतीय उपखंडाचं जे क्लायमेट आहे, म्हणजे जे अॅन्युअल टेम्परेचर असतं, ते जवळ-जवळ 10 डिग्रीने कमी झालं असतं. ह्याचाच अर्थ काय, की असं म्हणलं जाऊ शकतं, की मुंबई, नागपूर, कोलकाता अशी जी ठिकाणं आहेत, तिथे बर्फ पण पडण्याची शक्यता होती. आता मुंबईचे म्हटल्यावरती आपल्याला ही जरा गोष्ट चांगली वाटू शकते. पण सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला असता आणि कदाचित आपल्याला जी रेन फॉरेस्ट मिळतात किंवा घनदाट जंगलं बघायला मिळतात भारतात, ती खूप कमी प्रमाणात बघायला मिळाली असती. आता अ, पाऊस कसा कसा आणि कधी सुरू झाला हे तर आपण बघितलं. आता आपण एक गोष्ट बघूया, की पाऊस फक्त भारतातच पडतो का? तर आता तुम्ही इथे बघू शकाल, निळे आणि पिवळे पट्टे दिसतायत आपल्याला इक्वेटरच्या आसपास. आता पाऊस किंवा मॉन्सून म्हटला तर या सगळ्या भागांमध्येच मॉन्सून दिसून येतो. पण असं म्हटलं जातं, की या पूर्ण पट्ट्यामध्ये खूप स्ट्रॉंग असा मॉन्सून जर बघायला लागला, तर तो फक्त भारतीय उपखंडाचा मॉन्सून असं बघितलं जातं. आता आपण एक ओव्हरऑल बघितलं, तर आपण हेच बघितलं, की मॉन्सून कसा सुरू झाला किंवा पाऊस कसा सुरू झाला. आणि जसा हिमालय वरती उठू लागला, तसा मॉन्सूनची तीव्रता वाढायला लागली. आणि असं बघायला गेलं तर त्याच्या खूप हजार वर्षांनंतर किंवा लाख वर्षांनंतर माणसं यायला लागली. माणसं भारतात वसायला लागली. तर असं बघायला गेलं तर आपण एवढी वर्ष जगतोय, ते सगळे मॉन्सूनच्या सोबतच जगतोय. आता आपण बघूया अ, दीप्तीकडून जाणून घेऊया, की हा मॉन्सून नक्की कसा वागतो? काय होतं? हे आता आपण नंतर बघूया. धन्यवाद गार्गी. अ, धन्यवाद. गार्गीने आता जसं सांगितलं तसं जवळ-जवळ गेली 70,000 वर्ष आपण आणि मान्सून जगात आणि भारतीय उपखंडात एकत्र नांदतोय. आणि ह्या एकत्र राहण्यातून आपण जाणून घ्यायला लागलो, की मान्सून असतो काय? तो कधी येतो? कधी जातो? दरवर्षी बरोबर तो जून ते सप्टेंबरलाच कसा टपकतो? तर हे सगळं जाणून घेण्याचा जो अभ्यास आहे, मान्सूनच्या येण्या-जाण्यामागचा जो अभ्यास आहे, तो हवामानशास्त्रज्ञ मेटेओरॉलॉजिस्ट दीप्ती हिंगमिरे करते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेओरॉलॉजीमध्ये, जिथे ती पीएचडी करते या विषयात. त्याच्यामुळे मॉन्सून असतो काय आणि कसा आणि त्याच्या मागच्या विज्ञानातल्या खाचाखोचा आपण तिच्याकडून जाणून घेऊया. दीप्ती हिंगमिरेकडून. दीप्ती, मी स्लाइड शेअर करते. दिसतंय? हो. हा. तर नमस्कार मित्रांनो. आता आपण गार्गीकडनं पाहिलं की पाऊस कधी सुरू झाला. पण तो नेमका आहे काय आणि का तो पडतो हे आपण माझ्या स्लाइड्स मधनं बघूया. म्हणजे मान्सून बेसिक्स ह्या काय आहेत हे आपण आता पाहूया. नेक्स्ट. तर आपण सुरुवात करूया. मान्सून हा शब्द आला कुठून? तर जे अरेबियन व्यापारी होते, जे खलाशी होते, जे समुद्रामार्गे भारतात यायचे व्यापाराला, तर ते येताना समुद्रात वाऱ्यांची दिशा बघून यायचे. आणि येत असताना त्यांच्या असं लक्षात आलं, की हिंदी महासागरात
वाऱ्यांची दिशा ही ऋतूनुसार बदलते. आता मी ह्या चित्रांमध्ये हेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय. डाव्या हाताची जे चित्र आहे त्यामध्ये आपण पाहू शकतो की जानेवारी हिवाळ्यात साधारण जे वारे आहेत, जमिनीलगतचे वारे हे नॉर्थ ईस्ट कडून येत आहेत. आणि जर सेम चित्र आपण जुलै महिन्यासाठी बघितलं तर ते वारे येत आहेत साऊथ वेस्ट, म्हणजे आपण जो मान्सून म्हणतो साऊथ वेस्ट मान्सून, तर हे वाऱ्यांवरनं त्याला असं नाव पडलं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर पण आपल्यासाठी मान्सून म्हणजे वारे का किंवा त्यांची दिशा बदलली हे महत्वाचं आहे का? नाही. तर आपल्यासाठी पडणारा पाऊस महत्वाचा आहे. तर हे जे वारे दिशा बदलतात ना, तर त्या बदललेल्या दिशेबरोबर आपल्या बरोबर ढग घेऊन येतात. आपण इथे पाहूया. डाव्या हाताची जे चित्र आहे त्यामध्ये आपण बघू शकतो की खूप वर्षांची सरासरी केली आहे पूर्ण भारतातली पावसाची, आणि प्रत्येक महिन्याला किती पाऊस पडतो इथं प्लॉट केलंय. तर आपण बघू शकतो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे खूप कमी पाऊस पडतो आणि अचानक जून मध्ये तो वाढायला लागतो. जुलैमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो आणि परत तो कमी कमी होतो आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये जो पाऊस दिसतोय तो जो तमिळनाडू या भागात नॉर्थ ईस्ट मान्सून जो आपण म्हणतो किंवा परतीचा पाऊस, तर त्याच्यामुळे पडतो. हे झालं म्हणजे कधी सुरू होतो वगैरे. आणि उजवीकडची जी आकृती आहे त्यात आपण पाहू शकतो की पाऊस पडतो पण सगळ्या भारतात सारखा नाही पडत. काही भागात तो खूप जास्त पडतो तर काही भागात खूप कमी पडतो. निळे आणि हिरवे रंग जे आहेत ते जास्त पाऊस दाखवतात आणि लाल रंगाच्या ज्या शेड्स आहेत ते कमी पाऊस दाखवतात. तर आपला जो पश्चिम घाटाचा परिसर आहे, मुंबई, कोकण, गोवा आणि केरळ पासून ती पश्चिम किनारपट्टी, तिकडे पाऊस खूप जास्त पडतो. तसंच ईशान्य भारतात आणि हिमालयाच्या पायथ्याशी इकडे पाऊस जास्त पडतो. गार्गीने आपल्याला आता सांगितलंच आहे की ओरोग्राफी म्हणजे पर्वतांमुळे पाऊस वाढतो आणि त्याची तीव्रता वाढते. ह्यातनं आपल्याला कळतं. पुढची स्लाइड. चारुता. हो, 1 मिनिट, ते जात नाहीये पुढे. 1 सेकंद. एकच सेकंद. तर आपण बघितलं की कसा पाऊस पडतो, कधी सुरू होतो, पण तो का पडतो, पण ऍक्च्युली ते जे वारे दिशा बदलतात ते का बदलतात हे आपल्याला बघायचंय. पण त्याआधी आपण एक जनरल जे पृथ्वीचं वातावरण आहे त्यातलं सर्क्युलेशन कसं आहे हे बघूया. ह्या चित्रात आपण बघतोय जी मधली जी रेषा आहे ते म्हणजे विषुववृत्त आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला कर्कवृत्त आणि मकरवृत्त दाखवले. आपल्याला हे माहितीये की सूर्याचा जो प्रकाश आहे तो विषुववृत्तावर सगळ्यात जास्त पडतो आणि विषुववृत्तापासून जसं उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे जाऊ तसा तसा प्रकाशाची तीव्रता कमी होते. तर जिकडे प्रकाश जास्त पडतो तिकडची हवा गरम होते आणि ती वर जायला लागते. हवा वर गेल्या जमिनीलगतची हवा वर जायला लागते, त्यामुळे तिकडे कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि तिकडे बाजूच्या प्रदेशातून तिकडे वारे यायला लागतात. म्हणजे आता इथे आपण बघू शकतो की विषुववृत्ताकडे दोन्ही गोलार्धातून वारे येत आहेत जमिनीलगत आणि ते तिकडे कन्व्हर्ज होतात आणि ते वारे वर जायला लागतात. वर गेल्यानंतर जसं जसं ते वर जायला लागतात तसे ते थंड होतात, त्यातल्या हवेतल्या वाफेचं कंडेन्सेशन होतं, त्यातनं ढग बनतात आणि पाऊस पडतो. तर आपण हे जे आहे, हे जे दोन्ही गोलार्धातून वारे एकत्र येतात आणि ते वर जातात कन्व्हर्जन्स होऊन, तर तो एक पट्टा आहे पूर्ण पृथ्वीभोवती येतो, सगळीकडे असतो तो. तर त्याला म्हणतात इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन. नेक्स्ट स्लाइड सरतो. आता आपण पृथ्वी बघितली तर तोच नकाशा आम्ही सरळ केलाय आणि मगाशी आपण तिकडे वारे बघितले आणि एक झोन बघितला इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन, जिथे वारे एकत्र येतात. आणि आता तर तो जो पट्टा आहे जिथे वारे एकत्र येतात, वर जातात आणि ढग बनतात, तोच पट्टा आपल्याला पाऊस मिळतो त्याच पट्ट्यात. तर आपण इकडे बघू शकतोय वरचं जे चित्र आहे ते आहे जानेवारी महिन्यातला पडणारा पाऊस, त्याची सरासरी. आपण बघू शकतो मोस्टली जो पाऊस आहे तो विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे पडतोय, ऑस्ट्रेलिया, साऊथ अमेरिका, साऊथ आफ्रिका ह्या भागात. आणि जुलैमध्ये आपण गेलो तर पडणारा पाऊस जो आहे तो विषुववृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात आहे. आणि त्यातही एक गोष्ट लक्षात घ्या, जो दक्षिण गोलार्धात पाऊस पडतोय
त्याची इंटेन्सिटी आणि जो उत्तर गोलार्धात जुलैमध्ये पाऊस पडतोय त्याची म्हणजे भारतावर जो पाऊस पडतोय त्याची इंटेन्सिटी खूप जास्त आहे आणि नक्कीच हे हिमालयामुळे झालेलं आहे. तर आपण आता असं म्हणतो की म्हणजे किंवा हे मान्य झालेली थेअरी आहे की मान्सून जो आपण म्हणतोय ते काय फक्त भारतापुरती सीमित गोष्ट नाहीये, ती लोकल सिस्टीम नाहीये. तर हे जे ग्लोबल सिस्टीम आहे इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन ह्याचाच तर पार्ट आहे. आणि मान्सून इज नथिंग बट सीझनल मायग्रेशन ऑफ दिस इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन टू इंडियन लँडमास ड्युरिंग समर. नेक्स्ट. एक मिनिट. तर आत्ताच आपण बघितलं की मान्सून म्हणजे हे एक स्कीमॅटिक आहे की ज्यामध्ये हे जे इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन आहे तर ते आपल्याकडच्या उन्हाळ्यात कुठल्या भागात असतात आणि आपल्याकडच्या हिवाळ्यात आणि दक्षिण गोलार्धातल्या उन्हाळ्यात ते कुठल्या भागात असतात. नेक्स्ट. तर आपण काय मान्सून सिस्टीम काय आहे हे बघितलं. तर मान्सून येतो म्हणजे काय, तर पाऊस सुरू होतो आणि वाऱ्यांची दिशा बदलते. पण तो येतो पहिल्यांदा कुठे, भारतासाठी तो सगळ्यात पहिल्यांदा येतो अंदमान निकोबार बेटांमध्ये आणि नंतर परत भारतीय भूभागावर पहिल्यांदा केरळमध्ये. आणि ह्या आपण चित्रात बघू शकतो की सरासरी मान्सूनच्या येण्याच्या तारखा काय आहेत. तर तो केरळमध्ये येतो 1 जूनला. त्यानंतर तो असा नॉर्थ वेस्ट डायरेक्शन मध्ये जायला लागतो. आपल्या महाराष्ट्रात तो पोहोचतो 10 जून आणि साधारण जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजे 8 जुलैला तो राजस्थान आणि तिकडे पण कव्हर आणि म्हणजे पूर्ण अख्खा भारत मान्सूननी कव्हर होतो. आणि मान्सून येतो हे ठरवतात कसं, फक्त पाऊस पडला असं नाही. पाऊस तर उन्हाळ्यात पण पडतो, वळवाचा पाऊस आपण जो म्हणतो. तर केरळ राज्यातले जे स्टेशन्स आहेत त्यातल्या 70% पेक्षा जास्त स्टेशन्सनी सलग 2 दिवस पाऊस दाखवला 1 मे नंतर, तर मान्सून आला असं समजतात. पण फक्त पाऊस नाही तर त्याच्याबरोबर इतरही क्रायटेरिया IMD विचारात घेते आणि मान्सून आला असं हे जाहीर केलं जातं. नेक्स्ट स्लाइड. मान्सून आला त्याने भारत व्यापला हे झालं. पण असं होतं का की मान्सून आला म्हणजे किंवा पावसाळ्यात प्रत्येक दिवशी पाऊस पडतो? नाही, असं नाही होत. तर काही दिवस पाऊस पडतो, मग परत काही दिवस नसतो आणि परत पडतो. हे असं का, तर हे मान्सून हा सायकल ब्रेक फेजेस मध्ये पडतो. तर काही दिवस हा ऍक्टिव्ह फेज मध्ये असतो तर काही दिवस ब्रेक फेज मध्ये. आपण ह्या आकृत्यांमध्ये बघतोय की भारतावर पडणारा पाऊसच पण प्रत्येक दिवशी किती पडला त्या सीझन मध्ये असं. आणि जी ही लाल रेषा आहे ना ती खूप वर्षांची सरासरी काढलेली. तर इथे आपण बघू शकतो काही दिवसांमध्ये तो खूप कमी पडलाय, सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडलाय आणि काही दिवसांमध्ये तो सरासरीपेक्षा खूपच जास्त पडलाय. तर जेव्हा पाऊस हा सरासरीपेक्षा खूप कमी असतो तर तेव्हा ब्रेक पिरियड असतो आणि जेव्हा तो जास्त असतो तेव्हा तो ऍक्टिव्ह पिरियड असतो. आणि आपण पाहतोय डाव्या हाताची जी आकृती आहे ती 2010 सालची आहे आणि उजव्या हाताची 2002. तुम्हाला माहित नसेल तर सांगते, 2002 हे वर्ष खूप वाईट दुष्काळाचं वर्ष म्हणून आपल्याला आहे, प्रसिद्ध आहे. आणि त्या वर्षी खूप जास्त दिवस हे ब्रेकचे होते. तर हे लक्षात ठेवूया की जास्त दिवस आणि जास्त इंटेन्स ब्रेक आले की त्या वर्षी दुष्काळ असतो. नेक्स्ट. मान्सून आला, त्यांनी सगळं भारत व्यापला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये जेव्हा सूर्य जातो दक्षिण गोलार्धात, जसा जसा तो जायला लागतो तसा तसा त्याचा जे कन्व्हर्जन्स झोन आहे, जिकडे जमीन तापते, कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि वारे एकत्र यायला लागतात, तर तो हळूहळू दक्षिणेकडे सरकायला लागतो. आणि तसं तो जायला लागल्यानंतर मान्सून पण आपला परतू लागतो. तर साधारण 15 सप्टेंबर पासून तो आपल्या राजस्थान ह्या भागातनं परत निघतो आणि जवळ महाराष्ट्र आणि कर्नाटकातनं तो ऑक्टोबरच्या मध्यावर तो थांबतो. त्यानंतर पुढच्या रेषा इथे दाखवलेल्या नाहीयेत कारण त्याच वेळी तिकडे नॉर्थ ईस्ट मान्सून सुरू झालेला असतो. नेक्स्ट. आपण पाहिलं मान्सून कसा येतो, तो कसा कव्हर करतो भारतभर आणि कधी पाऊस पडतो कसं.
पण दरवर्षी सेम पाऊस पडतो का? एखाद्या वर्षी दुष्काळ पडतो तर एखाद्या वर्षी चांगला पाऊस पडतो. लोक हे कसं ठरवतात पण? जर आपण खूप वर्षांची पावसाची सरासरी काढली आणि त्यात ती सरासरी आपल्या त्या वर्षीच्या पावसातनं वजा केली तर काय दिसतं ते इथं प्लॉट केलंय. इथे आपण बघू शकतो की काही जे बार्स आहेत ते 0 जी रेषा आहे त्याच्या वरती आहेत. त्या वर्षी चांगला म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आणि काही जे बार्स आहेत ते 0च्या खाली आहेत. तर त्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यातूनही काही निळे बार दाखवलेत. ज्या वर्षी सरासरीपेक्षा खूपच जास्त पाऊस झाला. त्यामुळे आपण त्या वर्षी म्हणू की पूर आला, पूर परिस्थिती टाईप. आणि काही वर्षी लाल बार जे दाखवलेत सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. त्या वर्षी दुष्काळ पडला असं म्हणतात. तर आणि त्याचबरोबर ह्या आकृतीत आपण पाहू शकतो की ह्या बार्स वरती काही काही गोल दाखवलेत. हे जे गोल आहेत ना, लाल गोल म्हणजे त्या वर्षी एल निनो होता आणि जे निळे गोल आहेत त्या वर्षी ला निना होता. जनरली आपण ऐकतो की एल निनो आला, अरे बापरे, आता ह्या वर्षी मान्सून कमी होणार. पण आणि ते आपल्याला दिसतही आहे की ज्या वर्षी लाल बार जास्त आहेत त्याच वर्षी लाल गोल दिसतात. पण आपण जरा नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल काही वर्षी म्हणजे काही जे वरती आहेत बार, हिरवे बार आहेत, तिकडे पण लाल गोल आहे. आणि तसंच ला निना असताना मान्सून चांगला होतो म्हणतात. पण काही ऍव्हरेज पेक्षा कमी वर्षात सुद्धा ला निना आहे. तर हे काय गौड बंगाल आहे? आपण बघूया पुढच्या स्लाइड्स मध्ये. आत्ताच आपण बघितलं की काही वर्षी मान्सून चांगला पडतो, काही वर्षी नाही चांगला पडत आणि एल निनो वगैरे काहीतरी प्रकार आहेत. तर ते आपण समजून घेऊया काय. एल निनो म्हणजे पॅसिफिक जो महासागर आहे त्याच्या पूर्वेकडच्या किनारपट्टीला साऊथ अमेरिकेच्या चिली ह्या भागात जनरली तिकडे थंड पाणी असतं समुद्राचं आणि वेस्ट पॅसिफिक जावा सुमात्रा जी मलेशिया वगैरे भाग आहे तिकडे गरम पाणी असतं. पण काही वर्षी अचानक हे बदलतं आणि जो साऊथ अमेरिका जवळचा पॅसिफिकचा ईस्ट पॅसिफिक भाग आहे तिकडे गरम पाणी येतं आणि त्याला एल निनो म्हणतात. आणि ज्या वर्षी हा एल निनो येतो त्या वर्षी आपला भारतातला मान्सून हा अफेक्ट होतो. तर हे असं का? आपण आता काही वेळापूर्वी बघितलं मान्सून हे काय फक्त भारतापूर्वी मर्यादित गोष्ट नाही. उत्तर दक्षिण गोलार्धात होणारे वारे, त्याचे प्रवाह म्हणजे उत्तर दक्षिण दिशेतलं काहीतरी बरंच काही होतं आणि त्याचा रिझल्टंट म्हणजे मान्सून होतं. पण ते तेवढंच नाहीये बरं का. तर जसं उत्तर दक्षिण दिशेत होणारे वाऱ्यांचे बदल वगैरे ह्याचा परिणाम होतो, तसंच पूर्व पश्चिम दिशांमध्ये होणारे वाऱ्यांचे बदल आणि त्याचा परिणाम पण मान्सूनवर होतो. ज्यामुळे जेव्हा एल निनो होतो तेव्हा आपल्या जो भारतीय भूभाग आहे तिकडे आता आपण बघितलं की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा वारे वर जायला पाहिजे कन्वर्ज होऊन. तर जेव्हा एल निनो असतो तेव्हा भारतीय भागात वारे वर जाण्याऐवजी ते खाली यायला लागतात आणि आपला पाऊस कमी होतो. पण दरवर्षीच असं नाही होत. ह्याचं कारण काय? आता इतका दूरचा पॅसिफिक महासागर तिथल्या वाऱ्यांचा किंवा पाण्याचा आपल्यावर परिणाम होतो. तर आपल्या आजूबाजूलाच असलेला जो हिंदी महासागर त्याचा काही परिणाम नसेल का? आहे. जसं आपण पॅसिफिक मध्ये बघितलं की पूर्व आणि पश्चिम तिथलं तापमान, पाण्याचं तापमान ह्याचं एक ऑसिलेशन आहे. तसंच हिंदी महासागरात उजव्या आपल्या आकृतीत आपण बघू शकतो तिकडे पण पश्चिमेकडच्या भागात आफ्रिकेच्या किनारपट्टी लगत गरम पाणी आणि उजवीकडे पूर्वेकडे तिकडे थंड पाणी असतं आणि ह्याला इंडियन ओशन डायपोल असं म्हणतात ह्या स्थितीला. आणि ही जी स्थिती दाखवली ही पॉझिटिव्ह डायपोल. पण काही वर्षी ती स्थिती बरोबर उलटी असते. जेव्हा पूर्वेकडे इंडियन ओशन पश्चिमेकडच्या भागात थंड पाणी होतं आणि पूर्वेकडे गरम पाणी होतं, त्याला निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल. तर हा जो इंडियन ओशन डायपोल आहे जेव्हा तो पॉझिटिव्ह फेज मध्ये असतो तेव्हा आपल्या भारतीय भागात चांगला पाऊस पडतो. तर आता एल निनोचा प्रभाव का इंडियन ओशनचा प्रभाव, तर त्या दोन्हींचा मिळून रिझल्टंट काय असेल त्यावरनं पाऊस ठरतो. उदाहरणार्थ एखाद्या वर्षी एल निनो आहे पण इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह फेज मध्ये म्हणजे फेवरेबल फेज मध्ये, तर कदाचित दुष्काळ नाही पडणार, जास्त पाऊस पडेल किंवा सरासरी इतका तरी पडेल. तसंच
जर ला निना असेल आणि इंडियन ओशन डायपोल निगेटिव्ह फेज मध्ये असेल तर जास्त पावसाऐवजी नॉर्मल पाऊस होईल. आणि आता मी इथं जे भारतीय मान्सूनचे जे मेन 2 ड्रायव्हर आहेत त्यांच्याबद्दल बोलले, एल निनो, ला निना आणि इंडियन ओशन डायपोल. पण आणखीनही काही घटक आहेत, जसे की हिमालयावरचा बर्फ किंवा अटलांटिक ओशन मधले काय आहेत. तर ह्या सगळ्यांचा टोटल परिणाम होऊन त्यावर्षी कसा पाऊस पडणार हे ठरतं. तर आपल्याला लक्षात आलं असेल की ही किती कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे. त्यामुळेच तर ह्याचा काय बरं फोरकास्ट आणि त्याचा अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. नेक्स्ट. तर आता आपण मान्सून काय आहे हे थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न केला. तर पण ह्या वर्षीचा जो 2020 चा मान्सून आहे तो कसा असणार आहे बुवा? इकडे आपण पाहू शकतो, जर डाव्या हातातले जो आलेख आहे तो निनो 3.4 इंडेक्स म्हणजे ज्याच्यानी एल निनो मोजतात ते दाखवले. तर ह्यात आपण पाहू शकतो जून नंतर मोस्टली असं दिसतंय की निनो 3 म्हणजे एल निनो जी कंडिशन आहे ती निगेटिव्ह फेज मध्ये म्हणजे ला निना आहे. आणि आयोडीचं काय आहे? आयोडीचं जे आहे ते उजव्या आपण चित्रात बघूया. तर आयोडी जो आहे तो पूर्ण पॉझिटिव्ह पण नाहीये, तर तो अगदी न्यूट्रल फेज मध्ये आहे. तर ह्या दोन्हीचा रिझल्टंट हे म्हणूनच मोस्टली म्हणजे भारतीय हवामान खात्यांनी असं पूर्वानुमान दिलंय की ह्या वर्षीचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा जास्त असणार आहे. नेक्स्ट स्लाइड. मान्सून सरासरीपेक्षा जास्त असणार हे पूर्वानुमान झालं, पण आतापर्यंत मान्सूनचा परफॉर्मन्स कसा आहे? तो 1 जूनला केरळच्या किनारपट्टीवर दाखल झाला आणि त्याच्यानंतर तो महाराष्ट्रात पण आणि ऑलमोस्ट आता तो त्यांनी जवळपास निम्मापेक्षा जास्त भारत कव्हर केलाय. तर आपण इकडे बघू शकतो जे वरची आकृती आहे त्यामध्ये जसं आपण त्या ऍक्टिव्ह ब्रेक सायकलच्या वेळी बघितलेलं, तर आतापर्यंत तरी म्हणजे कालपर्यंतच तरी बघता तो जवळपास ऍक्टिव्ह फेज मध्येच आहे आणि जास्त ब्रेक काही अजूनपर्यंत तरी आलेला नाहीये. आणि खालची जी आकृती आहे त्यामध्ये आपण पाहतोय की मधली जी आकृती आहे त्यात नॉर्मल मान्सून म्हणजे सरासरी रेनफॉल दिलाय आणि जी डावीकडची आकृती आहे तिकडे ह्या वर्षी त्या किती पाऊस पडला हे आहे. तर मोस्टली आपण पाहू शकतो जे हिरवे आणि डार्क हिरवे आणि निळे रंग आहेत तर तो चांगला पाऊस दाखवत आहे. आणि जी सगळ्यात उजवीकडची जी डायग्राम आहे त्यामध्ये अनॉमली आहे. निळे जे रंग आहेत निळे आणि हिरवे ते चांगला पाऊस दाखवत आहेत आणि लाल ज्या शेड आहेत कमी पाऊस दाखवत. तर ओव्हरऑल पूर्ण भारतात ह्या वर्षी आतापर्यंत पण चांगला पाऊस पडलाय आणि आपण अशी आशा करूया की पुढेही तो असा चांगला पडेल आणि सरासरी इतका किंवा चांगला पाऊस पडेल आपल्याला होईल. आणि ह्या नोटवर मी माझं प्रेझेंटेशन थांबवते. धन्यवाद दीप्ती. दीप्तीच्या प्रेझेंटेशन वरून मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं जे तिने सांगितलं, की हे मान्सून हा आपला भारतीय उपखंडातला मान्सून हा काही एक वेगळी सुटी सिस्टीम नाहीये, तर तो एक मोठ्या सिस्टीमचा अख्खा भाग आहे आणि त्याचा इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन ह्या सगळ्या पृथ्वीच्या विषुववृत्ताभोवतीच्या त्याच्या पोटाभोवतीचा जो पट्टा आहे त्याच्याशी निगडीत आहे. त्याच्यामुळे हे जे यातले बदल आहेत हे अतिशय जटिल आणि कठीण असे बदल आहेत जसं दीप्तीने सांगितलं आणि मग त्या बदलांशी जुळवून कसं घेतलंय हे पण माझ्या मते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे पुढच्या भागात आपण आता बोलणार आहोत आणि ऐकणार आहोत ते गायत्री ओक हिच्याकडून जी आपल्याला सांगणार आहे की भारतीय उपखंड आणि त्या भारतीय उपखंडातला प्रवास आणि त्याचा पर्यावरणावर आणि भारतीय संस्कृतीवर कसा परिणाम होत गेला आणि कशा प्रकारची जैवविविधता म्हणतो आपण ज्याला म्हणजे अशा प्रकारचे किंवा ट्रॅडिशनल नॉलेज की आपल्याकडे जे स्थानिक पातळ्यांवर वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे पावसाविषयीचं जैवविविधतेविषयीचं शेतीविषयीचं वेगवेगळ्या संबंधातलं जे ज्ञान आहे ते कुठून आणि कसं आपण त्याच्याकडे बघतो. आणि गायत्री ह्याच विषयात जैवविविधता याच विषयात कोस्टल बायोडायव्हर्सिटी विशेष करून या विषयात तिचं युजीसी बरोबर ती खूप काळ काम करते आहे आणि वेगवेगळ्या एनजीओज बरोबर तिने ऍक्च्युअली ट्रॅडिशनल नॉलेजचं डॉक्युमेंटेशन केलंय. त्याच्यामुळे आपण आता वळूया गायत्रीकडे आणि काय सांगते गायत्री ते बघूया. गायत्री. हॅलो. हा गायत्री. हा माझा आवाज ऐकू येतोय ना? हो येतोय.
माझा आवाज नीट ऐकू येतो ना? असं हो, घोंगडा वगैरे येतोय. ऐकू येत नाहीये ना? नाही, नाही. येतोय ऐकू. हां, ओके. ओके. सो मान्सून म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये बऱ्याच काय काय गोष्टी येतात. म्हणजे शेतीचं काय होणार? म्हणजे आपण साधारण मे एंड आला की आपण सगळे चर्चा करायला लागतो या मान्सूनबद्दल आणि एक विषय निघायला लागतात. शेती, मग काही काहींच्या डोक्यामध्ये आता किती टक्के पाणी साठा धरणांमध्ये शिल्लक आहे आणि आता किती काळ तो पुरणार आहे. कोणासाठी तरी डिझास्टर्स असतात, कॉर्पोरेशनची गडबड चाललेली असते. काही काही लोकांसाठी कल्चर म्हणजे आपलं जे एकूणात कल्चर आहे, आपले सण आहेत, आपली गाणी आहेत, हे सगळं मान्सूनशी जोडलं गेलेलं आहे. खूप सारं साहित्य लिहिलं गेलेलं आहे. अगदी जुन्या काळापासून कालिदासापासून किंवा त्याच्याही आधीपासून म्हणू शकतो आपण. त्यानंतर आपले वेगवेगळे सण ह्याच्याशी अ, संबंधित आहेत. गायत्री? हां, हां. हां, 1 मिनिट हां. तुझा फक्त आवाजच असं होतंय, की मध्ये-मध्ये थोडा डिस्टर्बन्स येतोय. तर तू विदाऊट हेडफोन ट्राय करतेस का? हां, मी विदाऊट हेडफोन ट्राय हां, करते. हां. हां, आता कसा येतोय? आता पण ठीक येतोय. हां, ठीक ओके. येतोय. हां, जर प्रॉब्लेम झाला तर सांगा. मी परत हेडफोन लावून ट्राय करते. बरं, बरं. ओके. हां, तर असं आपलं खूप सारं आपल्या आयुष्यातले बरेचशा गोष्टी ह्या मान्सूनवर अवलंबून असतात. तर आपण एक-एक त्या सगळ्याची छोटी-छोटी झलक घेऊया. सगळ्यांबद्दल इन डिटेल बोलणं आपल्याला कठीण होईल. पण आपण त्या सगळ्यांना एकत्र जोडून घ्यायचा थोडासा प्रयत्न करूया. ठीक आहे? सो येस, पहिलं तर म्हणजे आपल्याकडची जंगलं जी आहेत ती त्याचं बरंच म्हणजे ती ठरण्यामध्ये आपल्याकडे कुठल्या प्रकारची जंगलं मिळतील हे ठरण्यामध्ये खूप सारा रोल हा या पावसाचा आहे. पाऊस, तापमान, त्या भागाचा उंच सखलपणा अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये मान्सूनचा भाग खूप मोठा आहे. तुम्ही जर का बघितलं तर हा पावसाबद्दल सांगणारा मॅप आहे उजवीकडचा आणि डावीकडचा भाग आहे तो जंगलाबद्दल सांगणारा आहे. बऱ्याचशा लोकांना माहिती असेल की आपल्याकडच्या सह्याद्रीच्या भागामध्ये म्हणजे इथे हा ह्या भागामध्ये पाऊसही प्रचंड पडतो. कोकण आणि सह्याद्री ह्या भागामध्ये आणि ह्या भागातली जंगलं सुद्धा तुम्ही बघाल तर जंगलांचा प्रकार सुद्धा दाट जंगलांचा आहे आणि पुढे पुढे आपण जसं जाऊ तसं तसं पानझडी जंगलांचे प्रकार आपल्याला दिसायला लागतात. तर अशा पद्धतीने भारताच्या वेगवेगळ्या भागातली जंगलं ही पावसामध्ये मध्ये ठरलेली आहेत. म्हणजे आता वेगवेगळ्या भागामध्ये तुम्हाला अ, पानझडी जंगलं, मिश्र सदाहरित जंगलं असे प्रकार वेगवेगळे दिसायला लागतील. तर हे सगळं ह्या पाऊस किती म्हणजे ढग किती पाऊस पाडतात त्या भागामध्ये याच्यावर आणि इतर भाग म्हणजे उंच सखलपणा, तापमान ह्या सगळ्यांनी ठरवलेलं आहे. ठीक आहे. तर हा पहिला खूप मोठा मान्सूनचा परिणाम आहे आपल्याकडच्या इतक्या जंगलांच्या इतक्या प्रचंड विविधतेवर असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतरचा पुढचा खूप महत्वाचा एक इफेक्ट म्हणजे आपल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या रान फुलांवरचा आपण बघू शकतो. सह्याद्री मध्ये पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे या 4 महिन्यांच्या पावसामुळे छोट्या कालावधीसाठी वाढणारी ज्यांची लाईफ सायकल्स खूप छोटी आहेत आणि तेवढ्या काळामध्ये वाढणारी हर्ब्स म्हणता येतील अशी फुलं प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात आणि ह्याचं म्हणजे हजारोंच्या संख्येने या प्रजाती आहेत. तर ही अशी प्रचंड डायव्हर्सिटी ह्या काळामध्ये आपल्याला दिसते. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे आपण सह्याद्रीबद्दल बोलतो आहोत. पण पाऊस जसा म्हणजे पाऊस जसा इतर भागामध्ये येतो, तुम्ही इतर भागात जरी शोधलं तरी सुद्धा ही छोट्या कालावधीमध्ये येणारी जी हर्बेशियस वनस्पती आहेत म्हणजे छोट्या क्षुप किंवा हर्ब ज्याला म्हणतात. तशा प्रकारच्या वनस्पती ह्या इतर भागातही आपल्याला दिसत राहतात. सो हे पावसाचा एक महत्वाचा भाग आहे की त्याने आपल्याला ही प्रचंड डायव्हर्सिटी दिलेली आहे आणि आपल्या इथे बघितलं तर या डायव्हर्सिटी बरोबर सुद्धा इतर प्रचंड म्हणजे बेडूक म्हणा किंवा इतरही सजीवांची खूप सारी डायव्हर्सिटी आपल्याकडे तयार झालेली आहे या मान्सूनमुळे. येस आणि एक अतिशय महत्वाचा भाग जो ह्या डायव्हर्सिटीचा पण महत्वाचा भाग आहे आणि आपल्या जीवनाचा पण महत्वाचा भाग आहे म्हणजे ऍग्रिकल्चरल डायव्हर्सिटी, शेतीमधली डायव्हर्सिटी. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे भाताची लावणी वगैरे आपल्याला पावसाच्या सीझन मध्ये बघायला मिळते. तर हे एक चक्र शेतीचं सुरू होतं
जसा मान्सून येण्याआधीपासूनच मग आधीची कामं सगळी शेतीची सुरू झालेली असतात आणि मग पुढचं ते चक्र शेतीचं सुरू झालेलं सगळ्या भागांमध्ये आपल्याला दिसतं. तर हे चक्र सुद्धा मगाशी तुम्ही दीप्तीजींच्या प्रेझेंटेशन मध्ये बघितलं असेल, मान्सून महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम किनारपट्टीच्या भागात जेव्हा येतो त्याच्यापेक्षा थोडा पुढे पुढे त्याचा काळ गेलेला, म्हणजे थोडा पुढे पुढे तो येत जातो इतर भागांमध्ये. तर तसंच आपल्याला शेतीचं पण चक्र दिसत राहतं. तर त्याचं प्रमाण किती आहे, त्याच्यानंतर तो कधी आलेला आहे, त्या भागामध्ये तो कधी येणार आहे, त्या प्रकारावर ते अवलंबून असतं. आता हे टेबल तुम्हाला दाखवेल की वेगवेगळे भाताचे जे सीझन्स आहेत, म्हणजे काही भागांमध्ये आता काही भागांमध्ये 2 वेगवेगळे सीझन्स मध्ये भात घेतला जातो. काही भागांमध्ये 3 सीझन्स मध्ये तुम्हाला भात घेतलेला दिसेल. हा, तर हे त्या ठिकाणी पाऊस किती आहे, तिथल्या मातीची सुद्धा आर्द्रता धरून ठेवण्याची क्षमता किती आहे, ह्या सगळ्या याच्यावर अवलंबून आहे. आणि एक असं आहे की ही शेतीची सिस्टीम आपण काही हजार वर्षांपूर्वी शिकलेलो आहोत. म्हणजे मान्सूनच्या बरोबर जगणं आणि त्याबरोबर आपले शेतीचे प्रकार काय म्हणूया, त्याबरोबर आपली शेतीची स्टाईल ठरवणं हे आपण काही हजार वर्षांपूर्वीपासून जवळपास 3 ते 4,000 वर्षापूर्वीपासून सेट झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही या वेगवेगळ्या भागात जर का बघाल तर या ठिकाणी त्या प्रकारांना, म्हणजे त्या सीझन मध्ये केल्या जाणाऱ्या शेतीला तुम्हाला स्थानिक नावं सुद्धा मिळतील. जशी आपल्याकडे खरीप आणि रबीचा हंगाम असं म्हटलं जातं, तशीच ही स्थानिक नावं या वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा आहेत. सो येस, आता पावसावर म्हणजे प्रत्यक्ष पावसावर अवलंबून असलेली शेती बघायला गेलो, मी ही 4च उदाहरणं घेतली, पण याच्यापेक्षाही इतर खूप सारी पिकं आहेत जी पावसाच्या पाण्यावर, म्हणजे ज्याला रेनफेड म्हटलं जातं, त्याच्यावर घेतली जातात. या सगळ्या मॅप्स मध्ये तुम्हाला हा जो लाल भाग दिसतो आहे तो तुम्हाला रेनफेड म्हणजे पावसावर अवलंबून असलेल्या याच्याबद्दल सांगेल. आणि इरिगेटेड म्हणजे सिंचनावर अवलंबून असलेल्या पिकांबद्दल सांगेल. तर तुम्हाला दिसेल की किती मोठा भाग हा पावसावर अवलंबून असलेल्या शेतीचा आहे. हळूहळू भातामध्ये वगैरे इरिगेटेड म्हणजे सिंचनावर अवलंबून असलेल्या शेतीचं प्रमाण वाढलेलं आहे. पण अजूनही हे केवळ पावसावर अवलंबून असलेल्या शेतीचं प्रमाण खूप मोठं आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे नेहमी ह्या रेनफेड शेतीचा विचार व्हावा, त्याच्यामध्ये अजून सुधारणा व्हाव्यात असं सतत बोललं जात असतं. ओके, आता रेनफेड आणि आपण इरिगेटेड असं म्हणतो हे खरंय की इरिगेशन म्हणजे सिंचनावर अवलंबून असलेली शेती किंवा पावसावर अवलंबून असलेली शेती, पण शेवटी सिंचनावर अवलंबून असलेली शेती असं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा तिच्यासाठी असलेलं पाणी येतं कुठून? आपल्याकडे जे वेगवेगळी धरणं आहेत, जी पाणी साठवण्याची सिस्टम आहे, ह्या सगळ्यामधूनच त्याला पाणी येतं. किंवा आपल्याकडे ज्वारीसारखी वगैरे पिकं जी म्हटली जातात की ही फक्त जमिनीतल्या मॉइश्चरवर वाढणारी अशी काही पिकं आहेत की ज्यांना जमिनीतलं मॉइश्चर पुरतं. पण हे जमिनीतला मॉइश्चरचा सोर्स पण शेवटी मॉन्सूनच आहे आपल्याकडे. तर त्याच्यामुळे आपल्याला असं नाही म्हणता येत की इरिगेटेड आहे म्हणजे पावसावर अवलंबून आहे. थेट पावसावर अवलंबून नाही, पण शेवटी त्या मॉन्सूनचा सोर्स हा पाऊसच आहे. ओके, सो ह्या इतक्या वर्षांच्या पावसामुळे, म्हणजे काही हजार वर्षांच्या या पावसामुळे झालं असं की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची बियाणांची डायव्हर्सिटी वाढली. म्हणजे आपण मगाशी जंगलांची डायव्हर्सिटी बोललो, रानफुलांची किंवा इतर जीवांची डायव्हर्सिटी याच्याबद्दल बोललो. पण राईसच्या किंवा इतर म्हणजे मिलेट्स म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, ह्या अशा सगळ्याच्या आपल्याकडे प्रचंड व्हरायटीज म्हणजे प्रजाती उपलब्ध आहेत. आता आणि त्यांचे प्रकार म्हणजे त्यांच्या उपयोगाप्रमाणे त्यांचे प्रकार बदलत जातात. म्हणजे कमी पाऊस पडेल किंवा पाणी जिथून पाण्याचं ड्रेनेज जास्त आहे, पाणी पटकन वाहून जाणार आहे, अशा ठिकाणी लावायचा भात वेगळा आहे. मग ज्या ठिकाणी पाणी साठून राहतं किंवा पीक झोपतं अशा ठिकाणी लावायचा प्रकार वेगळा आहे. मग तिथं पाण्यात बुडून सुद्धा ते पीक सडणार नाही. सो ह्या कारणामुळे ह्या इतक्या प्रचंड म्हणजे व्हरायटी आपल्याकडे तयार झालेल्या आहेत. आणि आसाम राईस रिसर्च इन्स्टिट्यूट जर का तुम्ही हे चेक केलेत तर तुम्हाला कळेल की केवढ्या सगळ्या व्हरायटीजचं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. तो इथे उजव्या बाजूला चित्रात तुम्ही बघाल की आहे आम्ही कुडाळच्या आसपासच्या भागामध्ये केलेलं डॉक्युमेंटेशन आहे. ही मुलं त्याचे काही एक सॅम्पल घेऊन होती आलेली.
आणि हे लाल भाताची एक व्हरायटी आहे. सो हे अशा प्रकारे खूप साऱ्या डायव्हर्सिटीजचं कारण ही हवामानातली आणि भूगोलामधली विविधता आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. ओके, तर चक्र मगाशी आपण बोलत होतो की वेगवेगळ्या भागामध्ये शेतीची चक्र बदलत राहतात. ठीक आहे, काही ठिकाणी 2 सीझन मध्ये शेती होते, काही ठिकाणी 3 सीझन मध्ये होते. शिवाय कधी पेरणी करायची हे बदलत जातं. तसंच या आंब्याच्या बाबतीत पण आहे. आंब्या भारताच्या सगळ्या भागांमध्ये आंबा, जवळपास सगळ्या भागांमध्ये आपल्याला आंबा बघायला मिळतो. आणि तुम्हाला दिसेल की या मॅप मध्ये वेगवेगळ्या भागामध्ये होणाऱ्या आंब्यांची नावं आहेत. हा, तर जसं आपल्याकडे हापूस फेमस आहे, तसं उत्तर प्रदेशच्या वगैरे भागामध्ये तुम्ही विचारलं उत्तर भारतात, तर ते लंगडा आणि दशेरी अगदी अभिमानाने सांगतील की हा आमच्याकडचा आंबा आहे. आणि तोही तितकाच कमर्शियली महत्वाचा आहे, हे पण आपण लक्षात घ्यायला हवं. तर हवामानानुसार याचं चक्र कसं बदलत जातं ते बघूया. म्हणजे आपल्याकडे साधारणपणे फेब्रुवारी, आता तर ते केमिकल घालून पिकवत असल्यामुळे फेब्रुवारीमध्ये सुद्धा आंब्याची पेटी निघते. पण साधारण आपल्याकडे मार्च, एप्रिल, मे याच्यामध्ये आंबा आलेला असतो. आणि म्हणजे जसा मान्सूनचा ऑनसेट होतो साधारणपणे मे एंडला वगैरे, तर आंब्याचा जो हे आहे पीक आहे ते हळूहळू स्लो डाऊन होऊन थांबतं. हेच चक्र आपल्याला उत्तर भारतामध्ये कसं दिसतं, तर हे प्रमाण थोडं जून किंवा जुलै पर्यंत सुद्धा आपल्याला दिसतं की त्यांच्याकडे तोपर्यंत तुम्हाला आंबा आलेला दिसेल. तर ही गंमत आहे ना, ही आपल्याला या हवामानाच्या विविधतेमुळे बघायला मिळते. म्हणजे तुम्ही असं करू शकता की तुमच्याकडे ज्या वेळेला आंब्याला मोहर आलेला असतो, त्यावेळेला तिकडे पण मोहर, तुमचे जर का कोणी मित्र असतील या अशा विविध भागांमध्ये, तर तुम्ही त्यांना विचारू शकता की काय त्यांच्याकडे आता काय परिस्थिती आहे. किंवा आपल्याकडे ज्या वेळेला कैऱ्या आलेल्या असतील, त्यावेळेला यायला लागलेल्या असतील, त्यावेळेला कदाचित त्यांच्याकडे मोहरच असेल. तर ही मजा आहे, ही या हवामानामुळे आपल्याकडे आणलेली आहे. आणि आंबा हा आपल्या सगळ्यांचा फार आवडीचा विषय असल्यामुळे ही विविधता पण आपल्याला बघायला हवी. येस, सो आपण मगाशी म्हणत होतो की आपल्याकडे 4च महिने पाऊस पडणार आहे आणि 4 महिन्यामध्ये आपल्याला तो साठवून ठेवायचा आहे. तर त्याच्या पुढे आणि वर्षभरासाठी तो आपल्याला वापरायचा आहे. आता आपल्याला माहितीये की आपल्या धरण, सिंचन प्रकल्प, कालवे हे सगळं आपल्याकडे खूप सारं डेव्हलप झालेलं आहे. पण जसं आपण म्हटलं, आपली शेतीची सिस्टम जशी काही हजार वर्षांपासून सेट होती आहे, तसंच हे इथे सुद्धा झालेलं, म्हणजे तसं हे पूर्वीच्या काळापासून आलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही बघत असाल तर ही हडप्पाच्या काळापासून असलेली विहीर आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, हडप्पा पासून लोकांना ते पाणी साठवणं आणि ते वापरणं. तुम्हाला याचे अजून टँक्सची वगैरे सुद्धा चित्र सापडतील त्या उत्खननामधनं मिळाले. तर हे तेव्हापासून आहे. म्हणजे आणि भारताच्या विविध भागांमध्ये आपल्याला असे वेगवेगळे म्हणजे पावसाचं पाणी साठवून ठेवण्याचे वेगवेगळे प्रकार दिसतील. आता इथे मी वेळेच्या अभावी फक्त 3-4च उदाहरणं घेतली. म्हणजे उत्तराखंड मधलं आहे, त्याला नौला, म्हणजे ते ऍक्च्युली स्प्रिंगच आहे, त्याला नौला असं म्हणतात. किंवा ह्याच्यामध्ये आपल्या गुंफांमध्ये, केव्स मध्ये कसं केलं जातं, लेण्यांमध्ये. किंवा राजस्थानमध्ये तर हे फक्त बावडी दाखवली मी, पण असे प्रचंड प्रकार आपल्याला बघायला मिळतील. आणि हे पिढ्यानपिढ्या आलेल्या, म्हणजे जे आपला अनुभव होता की किती काळ पाऊस राहणार आहे आणि पुढच्या किती काळासाठी आपल्याला तो साठवून ठेवायचा आहे, आणि महत्वाचं म्हणजे आपल्या भागात पडणारा पाऊस किती आहे, ह्या सगळ्यांनी ते आपल्याला नॉलेज दिलेलं आहे आणि ते आलेलं आहे. आणि याशिवाय एक महत्वाचा यावर परिणाम करणारा भाग म्हणजे तिथली जिओग्राफी, मातीचा प्रकार कसा आहे, माती पाणी किती धरून ठेवते, किती पाणी खाली जातं. हा, तर हे सगळ्याचं ज्ञान होऊन आपण हे इतक्या शेकडो हजारो वर्षाच्या काळामध्ये हे डेव्हलप केलेलं आहे. तो ह्याने कल्पना येत असेल की आपण किती काळापासून या मॉन्सूनच्या जवळ आहोत. ओके, येस. आणि एक डायव्हर्सिटी मधला खूप महत्वाचा भाग तो म्हणजे आपल्याकडे सापडणाऱ्या भाज्या. म्हणजे आपण शेतीमध्ये लावतो त्या भाज्या वेगळ्या, पण ह्या रानभाज्या ज्या आपल्याकडे आपोआप उगवतात मान्सून येतो तसा, आणि त्या आपल्याला खायला मिळतात. ही जी 2-3 चित्र दिसतात, टाकळा, फोडशी किंवा सुरणाच्या कोंबांची, ही चित्र महाराष्ट्रामधलेच आहेत, आपल्याच मुंबईच्या आसपासच्या भागांमधली आहेत.
आणि हे मधलं चित्र आहे ते एका जव्हारच्या एका भागामध्ये झालेल्या रानभाजी स्पर्धेचं आहे. अशा शेकडो प्रजाती आपल्याला रानभाज्यांच्या मिळतात भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये. आणि हे फक्त आपल्याकडे भरपूर पाऊस आहे महाराष्ट्रामध्ये म्हणून आहे का, तर नाही. आपल्या इतर भागांमध्ये तुम्हाला अगदी म्हणजे तुम्ही शोधलं तर तुम्हाला इतर भागांमधल्या पण या व्हरायटीज कळत जातील. म्हणजे गुजरात पासून नॉर्थ ईस्ट पर्यंत तुम्हाला सगळीकडे या व्हरायटीज बघायला मिळतील. आणि एक महत्वाचं म्हणजे या व्हरायटीज आपल्याला प्रचंड विविधता तर देतातच आपल्या अन्नामधली, पण हे जे स्थानिक लोक आहेत तिथले, त्यांचा हा एक महत्वाचा न्यूट्रिशनचा सोर्स आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. की याच्यावर खूप सारा रिसर्च झालेला आहे आणि यांची पोषण मूल्यांचा खूप सारा अभ्यासही झालेला आहे. सो ही पण एक महत्वाची डायव्हर्सिटी आपल्याला मॉन्सूनने दिलेली आहे. येस, अजून एक महत्वाची डायव्हर्सिटी म्हणजे माशांची. आता हा असा खवळलेला समुद्र असताना आपल्याला मासे कसे मिळणार? आपल्याला माहिती आहे की पावसाच्या सीझन मध्ये मासेमारी ही बॅन केलेली असते. ठीक आहे, कशासाठी बॅन केलेली असते तर या काळामध्ये माशांचा ब्रीडिंग सीझन असतो आणि ब्रीडिंग सीझन मध्ये एखादा मासा मारणं, एखादा मोठा झालेला मासा मारणं, हे म्हणजे पुढच्या अख्ख्या वर्षभरात मिळणारे शेकडो मासे आपण एकाच वेळेला खातोय असा त्याचा अर्थ आहे. कारण तो एक मासा खाल्ला तर त्याला पुढे पिल्लं जी मिळतील ती आपल्याला मिळणार नाही. मग ह्या कारणासाठी मॉन्सूनच्या काळामध्ये समुद्रामधली फिशरी बॅन केलेली असते. आणि शिवाय हा असा खवळलेला समुद्र असताना ते अर्थातच शक्यही नाहीये. सो असं असताना मग मासे कुठले मिळतात आपल्याला? जस्ट बघूया. हे बघा, अशा बोटी पार्क केलेल्या तुम्हाला दिसतील. हे आंजर्ल्याच्या खाडीचं चित्र आहे. सो आता इथे जर खाली डबकं दिसतंय, ही नदी अजून पूर्ण भरलेली नाहीये पावसामुळे, हे जर डबकं दिसतंय, अशा डबक्यांमध्ये उन्हाळ्यापर्यंत सुद्धा थोडं थोडं पाणी राहतं आणि तिथे मासे मात्र टिकून राहतात थोड्या पाण्यातले. आणि मग ज्या वेळेला पाणी पूर्ण भरतं त्यावेळेला त्यांची संख्या वाढायला लागते. सो ओहळांमधले, आणि हीच परिस्थिती तुम्हाला ओढे आणि ओहळांमध्ये पण दिसेल, तो ओढे आणि ओहळांमधले मासे हा मॉन्सून मधला एक खूप महत्वाचा माशांचा सोर्स आहे. येस, हे बघा. सो ओढे ओहळांमध्ये मासे, शिवाय खाडीचं पाणी पावसामध्ये खाडीमध्ये पाणी खूप वरपर्यंत वरती येतं आणि वरती चढतं आणि त्या पाण्याबरोबर आलेले मासे म्हणजे चढणीचे मासे, हा सुद्धा मॉन्सून मधला माशांचा एक खूप महत्वाचा सोर्स आहे. शिवाय तुम्ही बघाल गावांकडे किंवा शेती ज्या ठिकाणी होते त्या भागामध्ये, तर ओहळाचं पाणी जे भाताच्या शेतांमध्ये येतं, तर त्या वाहणाऱ्या शेतामधून सुद्धा तुम्हाला मासे आलेले दिसतील. मग ते शेताच्या एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी त्या पाण्याला वाट करून द्यायची आणि येणारे मासे पकडायचे, असंही आपल्याला दिसतं. सो हे सगळे मासे सुद्धा, जसं रानभाज्या हा महत्वाचा न्यूट्रिशनचा आणि अन्नाचा सोर्स आहे तिथल्या लोकांचा, तसंच मासे हा सुद्धा त्या लोकांचा न्यूट्रिशनचा सोर्स आहे आणि ह्याची डायव्हर्सिटी खूप प्रचंड आहे. येस, त्याच्यासोबत येणारे महत्वाच्या गोष्टी म्हणजे आपले सण. तर आपल्याला नारळी पौर्णिमा तर माहितीये. आपण साधारण नारळी पौर्णिमेच्या सीझन काळामध्ये गेलो एखाद्या गावामध्ये समुद्राकाठच्या वगैरे, तर ते त्यांचे चाललेले रिच्युअल्स दिसतील किंवा ते ज्या वेळेला बोटी खेचून समुद्राकडे आणतात ते आपल्याला दिसेल. तसंच हा डिपेरुक्कू म्हणून आहे, तर याच्यामध्ये पाण्याने जे आपल्याला दिलंय, किंवा इव्हन हा मिंजर फेस्टिवल हिमाचल प्रदेश मधला, पाण्याने आपल्याला जे दिलंय त्याला त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा म्हणून हे सण आहे. तसंच हे एक मजेशीर सण आहे मेघालयामध्ये. त्या ठिकाणी चक्क लोक चिखल करून त्याच्यामध्ये नाचतात. सो हे सगळं दाखवतं की आपण केवढे या मॉन्सूनच्या क्लोज आहोत. तर आता ह्या सगळ्यानंतर आपल्याला हे बघायचंय. मगाशी मी चॅट बॉक्स मध्ये बघत होते की काही प्रश्न होते की दुष्काळाबद्दल होते किंवा आता हे कसं बदलणार याच्याबद्दल पण एक दोन प्रश्न होते. इतक्या वर्षापासून आपण हे जे जोडलेलो आहोत या मॉन्सून बरोबर, पण आता ही परिस्थिती, मॉन्सून मात्र आता हळूहळू जास्त लहरी व्हायला लागलेला आहे. त्याचे काय म्हणूया मूड मॉन्सूनचे बदलायला लागलेले आहे. ह्याच्यामध्ये या चित्रामध्ये तुम्ही वरचा भाग बघितला तर हे खाली हे बघा वर्ष आहे 2021 पर्यंतचं साधारण आधीचे निरीक्षण घेऊन केलेलं प्रेडिक्शन आहे. तर ह्या प्रेडिक्शन वरून असं कळतंय की
मान्सून मधलं जे सुक्या दिवसांचं कोरड्या दिवसांचं प्रमाण आहे ते हळूहळू वाढत जाणार. म्हणजे जास्त कोरडे दिवस पावसाशिवायचे दिवस वाढत जातील आणि एकाच दिवशी भरपूर पाऊस पडला अशी परिस्थिती निर्माण होईल. मग ह्या सगळ्याला आपल्याला जुळवून घ्यायची वेळ येणार आहे. हा, सो हे आपल्याला लक्षात ठेवून आपल्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत पाण्याच्या मॅनेजमेंट बद्दलच्या असतील किंवा पिकांच्या मॅनेजमेंट बद्दलच्या असतील त्या सगळ्या स्ट्रॅटेजीज ठरवणं फार महत्वाचं होणार आहे. तर काही अशा स्ट्रॅटेजीजचे आपण प्रयत्नांची उदाहरणं घेऊया. अशी उदाहरणं भारतभरामध्ये खूप आहेत. तो असं नाहीये की आता मान्सूनचं चित्र बदलतंय क्लायमेट चेंजमुळे आणि आपलं कसं होणार हे म्हणजे खरं असलं तरी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. ठीक आहे. सो हे एक चित्र आहे की बँगलोरमध्ये काही संस्थांनी बायो नावाची संस्था आहे, विश्वनाथ शिगंधैया म्हणून तिथले व्यक्ती आहेत, त्यांनी तिथल्या ओपन वेल्सचं तिथल्या स्थानिक जमातींना घेऊन ज्यांना याचं ज्ञान होतं त्यांना घेऊन याचं रिव्हायवल म्हणजे पुनरुज्जीवन करायला सुरुवात केली. आता परिस्थिती अशी आहे की आपण केवळ जुन्या ज्ञानावर अवलंबून नाही राहू शकणार, कारण मान्सूनचंही चित्र बदलत आहे आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचंही म्हणजे लँडस्केप मधले खूप सारे बदल होत आहेत. तर त्यांचं जुनं नॉलेज आणि आपली नवीन ऑब्झर्वेशन या सगळ्यांना कंबाईन करून आपल्याला स्ट्रॅटेजी शोधाव्या लागतील. ओके, सो हे यांनी त्या बँगलोरमध्ये त्या जमातींना घेऊनच हे काम सुरू केलं. शिवाय आपल्याला इथे उजवीकडे दिसतो आहे तो मालगुजारी तलाव आहे भंडारा मधला. त्याचं रिव्हायवल तिथल्या संस्थांनी केलेलं आहे. भंडारा निसर्ग संरक्षण समिती म्हणून आहे त्यांनी, आणि त्यांनी तिथल्या माशांच्याही संरक्षणासाठी बरेच प्रयत्न चालू केलेले आहेत. तो हे एक आहे. शिवाय तुम्ही बरेच लोक ऐकून असाल तरुण भारत संघ, आणि त्यांनी तिथल्या स्थानिक जी सिस्टीम आहे जोवर्ड नावाची वॉटर हार्वेस्टिंग साठीची, तर त्याच्या पुनरुज्जीवनासाठी केलेलं काम असेल, तर असं खूप सारं काम वेगवेगळ्या भागामध्ये होत आहे. आणि आपल्याला इंटरनेटच्या द्वारे किंवा हे जे सोर्सेस आहेत इंडिया वॉटर पोर्टल सारखे अशा ठिकाणाहून आपल्याला याची माहिती मिळवता येईल. तसंच ऍग्रिकल्चरल डायव्हर्सिटीसाठी पण आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. सो आता हे तुम्ही बघताय की तुम्ही बऱ्याच लोकांनी नवधान्याचं नाव ऐकलं असेल, तर ही संस्था किंवा बायफ ही जी संस्था आहे त्यांनी वेगवेगळ्या भात असेल किंवा मिलेट्स असतील म्हणजे नाचणी, ज्वारी, बाजरी, रागी यासारख्या प्रजाती, शिवाय भाज्यांच्या प्रजाती, मका अशा वेगवेगळ्या प्रजातींचं संरक्षण संवर्धन सुरू केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला त्यातनं त्या काय म्हणूया त्यांचे जे गुण आहेत ते आपल्याला ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला ती प्रजाती वापरता येईल. मग अशी आपण म्हटलं तसं की खूप पाण्यामध्ये वाढणाऱ्या काही प्रजाती आहेत, कमी पाण्यामध्ये सुद्धा वाढू शकणाऱ्या म्हणजे ज्यांना ड्रॉट रेझिस्टंट प्रजाती म्हणतात, त्यांचं काम सुरू केलेलं आहे. सो हे सगळं एकीकडे सुरू आहे. तर मला वाटतं ह्या बदलत्या मान्सूनच्या बदलत्या मूड्स मध्ये आपण ह्या सगळ्याकडे पण लक्ष ठेवायला हवं. आणि जरी आपण शहरी असलो तरी सुद्धा आपण या सगळ्याशी खूप जोडले गेलेलो आहोत, या फूड डायव्हर्सिटीशी आणि या वॉटर मॅनेजमेंटशी. तर आपण या सगळ्यावर लक्ष ठेवायला हवं आणि शक्य असेल तिथे आपण अर्थातच याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट सुद्धा करू. सो मी इथे कन्क्लूड करते. थँक्यू. खूप 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 धन्यवाद गायत्री. फारच धमाल. वेगवेगळ्या पद्धतीने आपण कसं मान्सून बरोबर राहत आलोय आणि कसा तो बदलतो आहे, बदलला गेला, आणि मग त्याच्यानुरूप आपण कसं त्याच्याशी जुळवून घेतलं आणि नवीन नवीन मार्ग कसे शोधले, ते सगळं खूपच सुंदर चित्रण केलंयस तू सगळं. तर आता माझी विनंती आहे गार्गी, दीप्ती आणि गायत्री तिघींनाही की तुमचे व्हिडिओ सुद्धा ऑन कराल, आणि आपल्याकडे खूप छान छान प्रश्न आलेत, तर आपण एक एक ते प्रश्न घेऊया साधारण. तर तुम्ही तिघी दिसाव्यात एकत्र सगळ्यांना असं मला खूप वाटतंय. खूप छान. सगळ्यांनी एकदा म्हणजे माझ्या मते इथे खाली आयकॉन आहे रिॲक्शनचं, त्यांनी सगळ्यांनी भरपूर टाळ्या वाजवाव्या, ज्यासाठी खूप छान तिघींनी आपापल्या पद्धतीने कुठल्या कोपऱ्यातून आपल्याला ह्या सगळ्या म्हणजे सिस्टीमचा अभ्यास करायला लागतो हे सांगितलं. त्याच्यामुळे आपण सगळ्या जणांनी तिथे खूप 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 कौतुक करूया. आणि आता हळूहळू आपण एक प्रश्न घेऊया. मुख्यत्वे माझ्या म्हणजे आपल्या सगळ्यांना जाणवेल की मुख्य प्रश्न आता सुरुवात करायचे तर ते तांत्रिक प्रश्न आहेत. त्याच्यामुळे दीप्तीसाठी भरपूर प्रश्न आलेले. तर मला असं वाटतं मी दीप्ती एक तुला विचारायला सुरुवात करते, आणि कोणी विचारले ते पण मी लिहून ठेवलंय, तर मग त्यांना आणखीन हवे असतील तर त्यांना त्यावेळेत ते अनम्यूट करून आणखीन विचारू शकतात त्या संदर्भात. तर संजय येवलेंचा प्रश्न आलाय
की which model is most relevant to predict rainfall? Please mention the accuracy of the model. ऍक्च्युली कुठलंच मॉडेल असं पूर्ण ऍक्युरेट नसतं. आणि जर आपण बघायला गेलं तर प्रत्येक मॉडेलचे काही स्ट्रेंथ्स असतात आणि काही विकनेसेस असतात. आपण आपलं जो IMD आहे किंवा भारतीय हवामान खाते आहे ते मात्र GFS ग्लोबल फोरकास्टिंग सिस्टीम हे मॉडेल वापरतं. सीझनल प्रेडिक्शन आणि जे काही त्यांचे प्रेडिक्शन्स आहेत वेगळ्या वेगळ्या लेवलचे आणि त्याच्यासाठी ते मॉडेल्स वापरतात. किंवा आणखीन जर वेगळे मॉडेल्स बघायला गेले तर जसं नासाचं GFS नासाचंच आहे तेच मॉडेल IMD ने घेऊन त्यात चेंजेस करून ते देतं. किंवा युरोपियन वेदर सेंटरचं ECMWF चं मॉडेल आहे. आता अॅक्युरसी अशी मला आता नाही सांगता येणार, म्हणजे नंबर्स मध्ये नाही मला सांगता येणार. पण काय म्हणू त्याला की जसं मी म्हणलं की काही मॉडेल्स हे सायक्लोन चांगलं सांगतायत किंवा काही मॉडेल्स जे आहेत ते मीन रेनफॉल चांगलं देत आहे. काही टेलिकनेक्शन जे आपण बघितलं ते प्रोसेस चांगली सांगतायत. तर एक परिपूर्ण असं एक मॉडेल नाही सांगता येणार आपल्याला. पण आज म्हणजे गेल्या काही वर्षातलं आपण बघितलं तर भारतीय हवामान खातं आणि त्यांनी जे मान्सून मिशन असं एक त्यांनी सुरू केलंय. पूर्ण ते काय पृथ्वी विज्ञान मंत्रालय त्यांचं ते इनिशिएटिव्ह आहे. तर त्यांच्यातर्फे हे सगळ्याच बाबतीत कसं आपण आणखीन सुधारणा करू हे त्यांचं काय त्याच्यासाठी ते काम करतात आणि आपल्याला तसे रिझल्ट मात्र नक्की दिसतात की सगळ्याच लेवलला थोडी थोडी सुधारणा होते. चारुता. हो. संजय गेवले, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं का संजय सर? नाहीतर हा बहुधा येस. मग पुढे जाऊया आपण. अनुरागचा प्रश्न आहे आणि माझ्या मते अजून या संदर्भात अमोघ जोशी यांनी पण प्रश्न विचारलाय. तर ते प्रश्न आपण एकत्र घेऊया साधारणतः. की अनुरागने असं विचारलंय की वी एक्सपिरियन्स 7-8 months of rains last year. Was that because of the climate change or was that just different kind of wind currents which resulted in rains? आणि ह्याच्याच संदर्भात अमोघ जोशींचे माझ्या मते जो प्रश्न आहे तो या संदर्भात आहे की डू मॉन्सून्स अफेक्ट व्हॉल्कॅनोज अँड ओशन करंट्स? आणि ओशन करंट्स किंवा ओशन व्हॉल्कॅनोज जे पॅसिफिक आयलंड मधले असतील त्यांचा वॉटर करंट्स वर परिणाम होतो का, अल्निनोवर होतो का, मग इंडियन ओशनवर होतो का? तर हे काय गौड बंगाल आहे तू जसं म्हणालीस मगाशी, तर त्या गौड बंगालाबद्दल थोडंसं सगळ्यांना ऐकायचंय. पहिली गोष्ट एल निनो पासून सुरू करू. एल निनो काही ह्याच्यामुळे नाही होत, व्होल्कॅनोमुळे तरी नाही होत. तर जसे आपण वातावरणाचं जे एक सर्क्युलेशन बघितलं, ऍटमॉस्फेरिक सर्क्युलेशन बघितलं, तसं ओशनचं स्वतःचं एक सर्क्युलेशन असतं. आणि ओशन आणि ऍटमॉस्फिअर हे काय असं वेगळे वेगळे सिस्टीम नाहीयेत, तर ते कपल्ड सिस्टीम आहे एक. तर ते खरं सांगायचं तर असं एक्झॅक्ट मेकॅनिझम अजूनपर्यंत एलनिनोचं कळालेलं नाहीये की कशामुळे एलनिनो येतो. बऱ्याच थेरीज झालेल्या आहेत आणि काय काय झालंय, पण एक नक्की की तो व्होल्कॅनोशी रिलेटेड नाही. आणि दुसरा प्रश्न असा होता की काय गेल्या वर्षी आपण जो 7-8 महिने पाऊस एक्सपिरियन्स केला तो क्लायमेट चेंजमुळं. पहिली गोष्ट म्हणजे क्लायमेट चेंज आपण म्हणतोय तर पावसावर त्याचा काय परिणाम होतोय, तर जसं गायत्रीने पण सांगितलं आपल्याला की एक्स्ट्रीम्स वाढतायत. पण एखाद्या वर्षी काय झालं पावसाचं त्याचा आपण डायरेक्ट क्लायमेट चेंजशी संबंध नाही जोडू शकत. तर मला नाही असं वाटत की गेल्या वर्षीचा पाऊस, कारण क्लायमेट चेंज नक्कीच फरक करतोय. ड्राय जसं हिने सांगितलं गायत्रीनी पण की एक्स्ट्रीम्स वाढतायत, ड्राय स्पेल्स वाढतायत, ड्राउट्स आणि त्यांची इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी सगळी वाढतीये. पण मीन मान्सून काही कमी नाही होतोय, उलट तो वाढतोच आहे, कारण ड्राय आणि हे वाढतायत. तर एका वर्षीचा पाऊस गेल्या वर्षीचा पाऊस काही क्लायमेट चेंजशी रिलेटेड आहे असं म्हणता येणार नाही. नॅचरल व्हेरिएशन्स पण आहेत आणि तो पण भाग असू शकतो. येस, थँक्यू दीप्ती. अजून एक पुढचा याच संदर्भातला जो प्रश्न आहे जो आपल्या आता अलीकडच्या काळात अगदी आपल्याला खूप जाणवलाय, कारण कोरोना काळात अजून एक गोष्ट घडली मुंबईकरांच्या बाबतीत, ती म्हणजे सायक्लॉन. आणि मग ते कधीच आलं नाही आतापर्यंत, एवढी वर्ष झाली. तर त्या संदर्भात जितेंद्र ठाकूरांचा प्रश्न आहे की इज देअर एनी रिलेशन बिटवीन मॉन्सून अँड सायक्लॉन? इफ येस, व्हॉट इज दॅट रिलेशन? आपण कसं बघावं याच्याकडे? पहिली गोष्ट, मान्सून जी आपण बघितलं ती ग्लोबल सिस्टीम आहे आणि सायक्लॉन जर बघितलं तर ती लोकल सिस्टीम असते. तर आपण असं नाही म्हणू शकत की सायक्लॉनचा पूर्ण मान्सूनवर म्हणजे पूर्ण सीझन मध्ये होणाऱ्या मान्सूनवर परिणाम नाही होत.
पण जर परिणाम होतोच तर तो काही काळापुरता असतो. म्हणजे ऑनसेट कदाचित डिले होऊ शकतो. जसं की गेल्या वर्षी झालं की ऑनसेटच्या वेळेला म्हणजे जून महिन्यातच सायक्लोन बनला अरेबियन सी मध्ये आणि ते गेले कुठे तर ओमन कोस्टला. वेस्टवर्ड ते मूव्ह झाले तर त्यांनी मॉइश्चर ओढून घेतलं. त्यामुळे ऑनसेटला खूप उशीर झाला. पण आपण जर ओव्हरऑल पाऊस बघितला तर तो नाही अफेक्ट झाला. तर आणि महत्वाची गोष्ट ही आहे की एकदा का पाऊस सुरू झाला त्यानंतर सायक्लोन होऊच शकत नाहीत, कारण ते शिअर तयार होतात. आता त्याचं टेक्निकल मध्ये मी नाही जास्त जात, पण एकदा पाऊस सेट झाला प्रॉपर की सायक्लोन होतच नाहीत. तर सायक्लोन कधी होतात तर प्री मान्सून, मान्सून जस्ट सुरू व्हायच्या आधी किंवा नंतर. तर जेव्हा प्री मान्सून मध्ये जर सायक्लोन झालं आणि जस्ट ऑनसेट होणार आहे आता म्हणजे जूनच्या अगदी पहिल्या आठवड्यात वगैरे, आणि तो कुठे मूव्ह होतो सायक्लोन त्याच्यावर डिपेंड आहे. आणि जर तो भारतापासून लांब मूव्ह झाला किंवा आणि मॉइश्चर घेऊन गेला तर ऑनसेट डिले नक्की होऊ शकतो. पण ओव्हरऑल सीझनल मान्सूनवर तरी तसा परिणाम तरी दिसत नाही आणि तसं काही अभ्यासही नाहीये म्हणजे तसं सांगणार आपण. थँक्यू दीप्ती. अजून एक या संदर्भातला प्रश्न आहे, तो माझ्या मते विश्वास भावेंचा प्रश्न येतो आणि तो म्हणजे दीप्ती आणि गायत्री दोघी 2 अनुषंगाने त्याचं उत्तर देऊ शकतात. तर प्रश्न असा आहे की मान्सून प्रमाणे इतर पावसाचे इतर काही प्रकार आहेत का? कारण मान्सून हा हंगामी पाऊस आहे, मग इतर देशांमध्ये पाऊस पडत नाही असेही ऋतू आहेत का? आणि किंवा वर्षभर थोडा थोडा पडतोच का ह्या संदर्भात? आणि त्या अनुषंगाने अमेय कुलकर्णी यांचा प्रश्न आहे की ह्या इव्होल्युशन मधनं इन जनरल मान्सूनचं जे इव्होल्युशन आहे किंवा बदल होत जातात मान्सूनचे, याचा जैवविविधतेवर कसा फरक पडतो? तर जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हा जो प्रश्न घ्यायचा झाला. तर मान्सून आपण जर म्हणू तर जे आपण बघितलं तर ती जी अशी जी लार्ज सिस्टीम दिसती ती मात्र नक्कीच ट्रॉपिकल बेल्ट मध्ये दिसती. जो म्हणजे बाकीच्या भागात जो पाऊस पडतो म्हणजे मिड लॅटिट्यूड किंवा वरती तिकडे ती फ्रंटल सिस्टीम असती. ती काही अशी पूर्ण एक प्लॅनेटरी स्केल सिस्टीम नसती आणि त्याचं जे पाऊस पडायचं मेकॅनिझम आहे ते पूर्ण वेगळं. आता त्याला मान्सून तर नक्कीच म्हणत नाही आणि तिकडे तो जो पाऊस असतो तो स्टॉर्म्स किंवा फ्रंट्स अशा स्वरूपात येतो आणि तो म्हणजे सीझन नुसार त्यांची काय म्हणतात त्याला फ्रिक्वेन्सी वगैरे कमी होते, पण तो असा फिक्स नसतो की ह्या सीझन मध्येच येईल आणि किंवा ह्या सिस्टीम मध्ये येईल. तर मला वाटतंय हे त्याचं उत्तर आहे. अजून आणखीन काय आणि प्रश्न विचारला? वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये, जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्या सिस्टम्स वेगवेगळ्या आहेत का? त्याला मान्सूनच म्हणतात का? का आपण त्यांना अजून काही म्हणतो आणि असे काही महिने असतात का की जिथे तेव्हा पाऊस पडत नाही, का वर्षभर थोडा थोडा पडतच राहतो? असा प्रश्न आहे. नाही, तिकडे मान्सून तर नक्कीच नाहीये, कारण मान्सून हा ट्रॉपिकल सिस्टीम मध्ये आहे आणि ट्रॉपिकल म्हणजे जेव्हा मी म्हणते तेव्हा तो आहे तो ऑस्ट्रेलिया, काय बरं, आफ्रिकेचा काही भाग आणि म्हणजे पण तो काय आपला तो ट्रॉपिक्सचा जो बेल्ट आहे तेवढ्यातच, आणि त्याच्या पलीकडे तर मान्सूनचा पाऊस नाही पडत आणि मान्सून पण नाही म्हणत आणि तिकडे पाऊस पडत राहतो. असं सीझन नुसार त्याचं काही हे नाही. येस. आणि लगेच ट्रॉपिक्सचा विषय आलाच तर मला असं वाटतं गायत्री यू शुड जम्प इन की ट्रॉपिक्स मधला मॉन्सून आणि मग जैवविविधता. तर याच्यावर तुझं माईक अनम्यूट करायला. ऍक्च्युली ट्रॉपिक्सच्या सगळ्याच भागांमध्ये जैवविविधता म्हणजे दिसते. म्हणजे इतर देशांमध्ये म्हणजे भारत असं नाही फक्त, तर त्या इतरही भागांमध्ये आहे आणि त्यातले जंगलांचे प्रकार पण आपल्याला दिसतील की जसे भारतामधले आहेत मॉन्सूनमुळे व्हेरी झाले, तसे त्या भागात पण व्हेरी झालेले दिसतात आणि तिथे पण तशीच म्हणजे जैवविविधतेचं प्रमाण दिसतंच. म्हणजे इतरही एशियन कंट्रीज किंवा सो येस. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आणि ह्या हा संदर्भात. बरोबर. हा सो त्याला तिथे पडणारा म्हणजे तिथलं पाऊस हवामान हे अफेक्ट करतात. येस, थँक्यू. एक पुढचा माझ्या मते गायत्री, आता तू आलीच आहेस रिंगणात, तर तुझ्यासाठी भरपूर छान छान प्रश्न आहेत. एक प्रश्न आहे विश्वास भावेंचा, तो म्हणजे की नक्षत्र आणि मॉन्सून याच्यात काही संबंध आहे का? आणि म्हणजे ट्रॅडिशनल नॉलेज या संदर्भातून याच्याकडे कसं बघावं? हा, हे नक्षत्रांचं जे आहे ना, म्हणजे नक्षत्रांचं कनेक्शन ते खूप साऱ्या म्हणजे एकदम ट्रायबल भागामध्ये पण बघितलंय की त्यांना त्यांची नावं वेगळी असतात त्या नक्षत्रांची, अगदी सेम जशी आपल्याकडे असतील
तशी नसतात, पण ते सांगतात की ह्या नक्षत्राला एवढा म्हणजे ह्या नक्षत्राला पाऊस येतो किंवा काय असं. ह्याला जर का आपण ओव्हरऑल म्हणजे असं या लोकांकडनं ऐकल्यानंतर रिलेट करून बघायचा मी प्रयत्न केला होता. याला रिलेट केलं जर का की पाऊस येतो कधी, जास्त कधी असतो किंवा कसं कसं कमी होतो, तर ते बऱ्यापैकी बसतं. पण असं पण होतं बऱ्याचदा, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की पावसाचं नक्षत्र असून पण ते कोरडं गेलं. तर असं होऊ शकतं म्हणजे. सो आहे नक्षत्रांचं बऱ्यापैकी की ह्या नक्षत्राला ते पडणं, अशा प्रकारे लोकांची ऑब्झर्वेशन्स आहेत. पण ते सुद्धा खूप व्हेरी होतं हे मात्र आहे. बदलत राहतं म्हणजे. येस. हॅलो चारुता, हा भावेश सर बोला. जरा एकच फक्त विचारतो. हो, हो, एक बोला, काही बोला. म्हणजे एक लेमॅन म्हणून कधी कधी मला प्रश्न पडतो की आपण जेव्हा मान्सून म्हणतो लहानपणापासून, तर मान्सून म्हणजे पावसाळा, ठीक आहे. तर एकूण तुमच्या आजच्या बोलण्यावरनं मला वाटायला लागलं की मान्सून म्हणजे वारा आहे, पाऊस नाहीये. तर एम आय राईट ऑर एम आय रॉंग? कारण गंमत अशी होती की आमच्याकडे मान्सून आला म्हणजे आमच्याकडे पावसाळा आला, असं लहानपणापासून आमच्या डोक्यात कुठेतरी फिट झालेलं असतं. बरोबर आहे. तर हो, रेन्स म्हणजे पाऊस आणि मान्सून म्हणजे वारे, असं काही आहे का? दीप्ती जर बोला. वेळ अलाउ करत असेल तर फक्त मला सांगा, म्हणजे हो, माझ्या हो. कन्सेप्ट क्लिअर होतील. नाही, अगदी जरूर जरूर. म्हणजे ते मी तुम्हाला विचारणारच होते की तुम्हाला अनम्यूट करून अजून काही विचारायचं असेल प्रत्येकाला साधारणतः, तर ते दीप्ती माझ्या मते द बॉल इज इन युअर कोर्ट. पाऊस आहेच मान्सून म्हणजे, पण तो येतो वाऱ्यांमुळे. आता त्याला तुम्ही वारं म्हणणार का पाऊस म्हणणार हा प्रत्येकाचा आपली म्हणजे हे. पण ते वाऱ्यांचा संदर्भ म्हणजे त्याचं नाव जे तयार झालं, कारण मी जसं आधी सांगितलं की अरेबियन खलाशी की जे समुद्रातनं यायचे त्या वाऱ्यांची दिशा आणि त्यांनी त्याच्यावरनं नाव ठेवलं. आणि नक्कीच ते वाऱ्यांच्या दिशा जी बदलते ते पाऊस पडायला कारणीभूत मात्र नक्की होतात, हे मात्र नक्की. आणि कसं वाटतं माहिती आम्हाला की आता आपल्याकडे मान्सून आहे म्हणजे आपल्याला माहिती असतं की 8 महिने पाऊस पडणार नाहीये, ठीक आहे. आणि त्यानुसार आपले रब्बी आणि खरीपाचे सुगी ठरतात, म्हणजे पीक काढायचं केव्हा. पण जेव्हा इंग्लंडमध्ये पाऊस पडतो हा, आणि तुम्ही म्हणता की तो मान्सून नाही, याचा अर्थ माझ्यासारखा माणूस काय म्हणतो की तो हंगामी नाही, तो केव्हाही पडतो. याचा अर्थ त्यांनी शेतीच करायची नाही का? कारण तिकडे पाऊस केव्हाही पडेल, याचा अर्थ तुम्ही आज ज्वारी लावली, उद्या किंवा गहू लावलात आणि तो काढायची वेळ आली की तेव्हा पाऊस पडणं, हा म्हणजे जरा थोडासा विचित्र प्रश्न आहे. पण ऐकल्यानंतर पडतो की मान्सूनचा बेल्ट वेगळा आहे आणि बाकीचे कित्येक देश असे आहेत की त्या बेल्ट मध्ये येत नाहीत. देन व्हॉट हॅपन्स देअर? त्यांना पाऊस पडतो केव्हाही पडतो का, इथेही असं थोडंफार काही हंगामी नेचर आहे त्याचा? माझ्या मते दीप्तीने मगाशी माझ्या मते सर म्हणजे भावे सर त्यांनी प्रश्न तो उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला की मॉन्सून आपण म्हणतो ते इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन या संदर्भातलं. तर ह्या संदर्भात फक्त म्हणजे आपलं जसं भावे सरांशी मागे बोलणं झालं होतं म्हणून मी दीप्ती की या संदर्भात म्हणजे व्यापारी वारे ट्रेड विंड्स आणि मॉन्सून विंड्स, तर ह्याच्यात काही फरक असेल तर तो थोडासा स्पष्ट करतेस का? ट्रेड विंड्स आणि मान्सून विंड फरक म्हणजे इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन आणि ट्रेड विंड्स एकत्र येणं, कॉन्व्हर्जन्स आणि ह्या संदर्भात, तर ते कुठेतरी, कारण हे सगळं विषुववृत्तीय भागात घडत असल्यामुळे मग विषुववृत्तीय भागाकडे आपण लक्ष केंद्रित करतो मान्सून म्हटल्यानंतर. इतर ठिकाणी पाऊस पडतो तो केव्हाही अवकाळी, आपल्या दृष्टीने अवकाळी पडतो, तो सगळीकडे पडतच असतो. तर त्याची पिकं त्या पद्धतीने आहेत. आपण कधीतरी माझ्या एक अख्खं प्रेझेंटेशन आपण वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पिकं कुठे आहेत आणि त्याचा पावसाचे असे करू शकतो. पण तोपर्यंत पुन्हा म्हणजे मान्सून कडे किंवा ट्रॉपिक्स कडे यायचं झालं तर मग हा कुठे संबंध आहे का? जेव्हा तू अरबी म्हणजे खलाशी म्हणतेस ते येणार किंवा त्यांनी आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला हे सांगितलं किंवा त्या पद्धतीने नावं दिली, तर हा कुठे संदर्भ आहे का? हा एक इंटरेस्टिंग प्रश्न म्हणजे भावे सरांच्या मनात पण होता तो. तर ट्रेड विंड्स म्हणलं तर आपण जसं मी ती एक आकृती दाखवलेली की जनरल सर्क्युलेशन मध्ये की इक्वेटर कडे दोन्ही गोलार्धातून जे वारे येतात त्यांना ट्रेड विंडच म्हणतात. जसं आपल्याकडे पण नॉर्थ ईस्ट ट्रेड विंड्स असतात आणि साऊथ वेस्ट पण ट्रेड विंड्स असतात. पण जेव्हा ट्रेड विंड्स हे साऊथ वेस्ट डायरेक्शन कडून येतात तेव्हा ते समुद्राकडून जमिनीकडे येतात आणि ते पाऊस आणतात. त्यांना मग म्हणजे मान्सून विंड्स म्हणू. हा असं आहे. पण ट्रेड विंड्स तर सगळ्या सीझन मध्ये आहेत आणि ते पूर्ण इक्वेटर सगळीकडेच आहेत. पण ते कधी कुठून कसे जातात त्यावर पाऊस पडणार की नाही हे म्हणजे ठरतं. भावे सर, तुमच्या शंकांचं निरसन झालं का?
हो यो. येस. नाही म्हणजे हा एक खूप छान प्रश्न ऍक्च्युली होता त्यांच्या मनात, आणि त्याच्यात काही फरक आहे का, हा एक प्रश्न होता. ऍक्च्युली गायत्रीच्या प्रेझेंटेशन मध्ये प्रशांत हिरवडे अजून आहेत का? प्रशांत हिरवडे. तर त्यांनी ऍक्च्युली गायत्रीचं एकूण ट्रॅडिशनल नॉलेज आणि या संदर्भात पाणी साठ्यांच्या संदर्भात त्यांनी हात वर केला होता. तर त्यांनी प्रश्न नाही लिहिलाय, तर मला फक्त हवंय की ते असतील तर त्यांनी अनम्यूट करून प्रश्न विचारावा. आहेत का प्रशांत हिरवडे? अच्छा, बर. मग पाणी साठ्याच्या संदर्भात ऍक्च्युली दुसरा एक प्रश्न आला होता. तो म्हणजे की पूर्वीच्या काळातले पाणी साठ्यांच्या पद्धती आता वापरात नाहीत का नाहीत, किंवा आहेत का, किंवा कशा प्रकारे आहेत? तर गायत्री, तुझ्यासाठीचा प्रश्न. काळातल्या पाणी साठ्यांच्या पद्धती आता म्हणजे एक म्हणजे असं बघितलं तर ब्रिटिशांचा ज्या वेळेला काळ आला तर त्यांनी त्या बऱ्यापैकी सिस्टम्स म्हणजे एकूणच नॅचरल रिसोर्सेस जे त्याचं मॅनेजमेंट लोकांच्या हातात होतं, तर त्यांनी हळूहळू आपल्या हातात घ्यायला सुरुवात केली. त्या आधीच्या कुठल्याही सत्तेने असं केलं नव्हतं. नॅचरल रिसोर्स नैसर्गिक संसाधनाचं जे मॅनेजमेंट लोक करत होती ते लोकांना करू दिलं होतं आणि ब्रिटिशांनी ते आपल्या हातात घ्यायला सुरुवात केली. मग हळूहळू असं झालं की ह्या ज्या पाणी साठ्याच्या पण पद्धती होत्या त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं आणि मग त्याचं हे कमी झालं. म्हणजे त्यांचं मॅनेजमेंट नाही, ते मेंटेन करत होता ना तो समाज त्या त्या ठिकाणाचा. हा, तर ते मेंटेन करणं पण कमी झालं. मग ते त्या सिस्टम्स काम करते म्हणजे काय म्हणूया म्हणजे तलावामध्ये गाळा साठणं म्हणा किंवा अशा गोष्टी सुरू झाल्या आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपलं त्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं बऱ्यापैकी. त्याच्यामुळे हे झालं. सो म्हणून ते आणि आता हळूहळू ते पुन्हा रिवाईव्ह होत आहे, पण अजूनही त्या तितक्या नाही आहेत म्हणजे वापरामध्ये. आणि ह्या पर्टिक्युलर याच्यावर अजूनही तुला काही, म्हणजे तू बरीच उदाहरणं दिलीस, तर त्याच्यात अजूनही काही उदाहरणं तुला असेल की अरे ही रिलेव्हंट आहेत, तर तुला असं एखादं उदाहरण सुचत असेल तर जरूर म्हणजे ऐकायला आवडेल. असंही अनेकांनी त्याच्याबद्दल विचारलंय की पाणी साठ्याच्या उदाहरणांमध्ये पाणी साठ्याच्या संदर्भात किंवा ट्रॅडिशनल नॉलेज ह्या दृष्टिकोनातनं तोही प्रश्न आलाय. जसं नक्षत्रांचा झाला, त्याच्यानंतर पाणी साठ्याचा म्हणजे व्यवस्थापनाचा झाला, तर त्या संदर्भात तुला काही अजून किंवा तुझ्या कोकणातल्या कामातनं किंवा त्या संदर्भात किंवा कोकणात जो पाऊस पडतो त्याची एकूणच म्हणजे पश्चिम घाट आणि त्या संदर्भातलं अजून तुझं काही अजून इफ यू हॅव मोर इनसाइट. हा, म्हणजे पाण्याच्या बद्दलच्या सुद्धा आपल्याला तिथे काय म्हणूया ह्या गोष्टी कोकणामध्ये सुद्धा आपल्याला दिसतील की किंवा इतरही भागांमध्ये आपण सर्च केलं तर दिसतात. राजस्थानमध्ये सुद्धा याच्यापेक्षा वेगवेगळे म्हणजे फक्त आता आपण बावडी आणि तलाव बघितलं तर त्याच्यापेक्षा घराच्या खाली बांधले जाणारे टाके किंवा काही ठिकाणी एकदम छोट्या अशा विहिरींसारख्या रचना, असं खूप काही उदाहरणं आपल्याला दिसू शकतात. असं दिसतं म्हणजे. आणि कोकणामध्ये स्पेसिफिकली बघितलं तर मगाचे मी जे दोन हे दाखवले फोटो भाताचे, तर ही व्हरायटी खूप आहे. आणि खरं तर आता आपण जे हे बघितलं ना म्हणजे वादळाने झालेलं नुकसान बघितलं ना, तर काय नुकसान म्हणजे मी सुद्धा कोकणातल्या लोकांशी कॉन्टॅक्ट केला ज्या ठिकाणी नुकसान झालं होतं, 90 ते 95% बागा हे झाल्या. आता बाग हा असा प्रकार आहे की नारळ आणि पोपळी आहे जे पुन्हा एकदा रिवाईव्ह व्हायला आपल्याला 10-15 वर्ष लागतील. पण तेवढीच डायव्हर्सिटी नाहीये खरं तर कोकणामध्ये. आपल्याकडे नाचणी आहे, राईसच्या व्हरायटीज आहेत, इतर इतर पिकं आहेत. तर ह्या सगळ्याकडे थोडंसं पुढे यायची गरज आहे असं मला वाटतं. कारण आता ते परत म्हणजे काय म्हणूया परत त्याच्यावर येण्यासाठी 15-20 वर्षाचा काळ जाणार आहे. मग मध्ये आपण काय करणार? तर हे जे जुनं नॉलेज आहे इतर पिकांचं त्याच्यावर यावं असं एक म्हणजे त्याच्यावर येऊन कदाचित आपले छोट्या काळातली पिकं वगैरे हा पर्याय घेणं पण मला आवश्यक वाटतं. थँक्यू. आणि गार्गी आहेस का अजून? हॅलो गार्गी. हॅलो. तर तुला अजून आनंद होईल, बाकी तर आपण छान छान ऐकतोय, पण तुझ्यासाठी स्पेसिफिकली एक प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे की वाय इज देअर मोर मॉन्सून इन द वेस्टर्न घाट्स? त्याच्यामुळे आता आपण त्या कार्टून मध्ये जर तुम्हाला आठवत असेल की जेव्हा तिकडे डोंगर नव्हते तेव्हा ते ढग आरामात आपले पुढे जात होते, पण काहीही प्रकारचा जर अडथळा आला आणि मेन म्हणजे कोणत्याही प्रकारचे माउंटेन रेंजेस किंवा हिल रेंजेस जर समजा आले
तर त्याचं जे काय म्हणतात त्याला पाथ असतो तो ऑबस्ट्रक्ट केला जातो आणि जी ऍटमॉस्फिअरचं जे काही आपण हाईट ऑफ 10 किलोमीटर पर्यंत वारे जे पाऊस देतात ते ऑलमोस्ट 10 किलोमीटर पर्यंत असतात. तर आता 10 किलो पर्यंत कोणत्याही अमाऊंट ऑफ ऑब्स्टॅकल जर समजा आपल्याला आलं तर आपण त्या ढगांना अडवू शकतो. आणि तेच होतं पूर्ण सह्याद्रीच्या रांगांमुळे ज्या गुजरात पासून ऑलमोस्ट केरळच्या स्टेट पर्यंत आहेत आपल्याकडे. तर त्याच्यामुळे काय होतं की वेस्टर्न घाट्स त्याच भागामध्ये येतात या साईडला. म्हणजे असं जर समजा इथे आदळणार असतील वारे तर इथे सगळा पाऊस पडणार आहे आणि इथे कमी पाऊस पडणार आहे. तर आपला जो वेस्टर्न घाट आहे तो पूर्ण ह्या पट्ट्यामध्ये येतो, त्याच्यामुळे इकडे जास्त पाऊस पडतो. येस, थँक्यू. आणि आता बहुतेक अजून एक छान याच्या संदर्भात कोकणासंदर्भात प्रश्न आला, त्याच्यामुळे तुम्ही तिघी जणी माझ्या मते या प्रश्नाला थोडं 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 सगळेजणी उत्तर देऊ शकता आणि अजून सांगू शकता की हेवी मॉन्सून इन कोकण ड्यू टू सह्याद्रीज गेट वेस्टेड, is there any solution? Can it be pushed towards further parts of India by म्हणजे गिव्हिंग सम कट्स इन सह्याद्रीज? असं राजेश मुंगेकर यांनी खूप इंटरेस्टिंग जिओलॉजिकली, जॉग्राफिकली, म्हणजे काय म्हणतात त्याला, मेटिओरॉलॉजिकली खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारलाय. तर त्या संदर्भात काय करता येईल ह्या संदर्भात प्रश्न आहे. म्हणजे आता बाकी तर ह्या दोघी सांगतीलच, पण मी थोडस या पार्ट कडे येते की कट इन सह्याद्री. तर सह्याद्रीचे जे आपण हाईट बघितली तर असं म्हणू शकतो आपण की 1000-1500 तर कुठेच नाही. म्हणजे एवढे फुटाची हाईट तर कुठेच नाही. तर आता आपण अगदी म्हणजे तो माउंटन मॅन जर आपण जरी ठेवला तरी सुद्धा त्याला एवढी वर्ष जातील की इट इज बेटर टू कीप सह्याद्रीज वेअर दे आर. आणि जे दिलंय ते आपण त्याच्यावरती त्याच्या भोवती अडॅप्ट करायला आपण प्रयत्न केला पाहिजे. बाकी तर त्या दोघी एक्सप्लेन करतील. अजून एक मेकॅनिकली बोलू का, एक मेकॅनिकल गंमत की सह्याद्री कट करायचं का नाही ही गोष्ट सोडून द्या, पण समजा करायचं ठरवलं ना ते अशक्य आहे. कारण सह्याद्री फक्त डोंगर रांग नाहीये, ती एक पायरी आहे. म्हणजे कोकण पट्टी ही जर का झिरोवर धरली समुद्र पातळीवर आणि तुम्ही सह्याद्री चढलात तर परत उतरत नाही तो तिकडून. लोकांना बऱ्याच असं वाटतं. तो त्याच लेवलला पुढे अख्खं पठारच्या पठार आहे. त्यामुळे तो कट करायचा असेल ना तर तुम्हाला पार ते चंद्रपूर पर्यंत घेऊन जावं लागेल तो खड्डा. त्यामुळे अशा काहीतरी गमतीचा विचार करूया नको आपण. आणि आता ऍक्च्युली या संदर्भात अभिजित घोरपडे सर आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी हात पण रेज केलाय आणि रितिका गोरेंनी पण केलाय. तर मी अॅक्नॉलेज करते दोघांचाही. तर अभिजित सरांना ऍक्च्युली याच्याबद्दल बोलायचं असेल तर अभिजित सर अनम्यूट करून प्लीज सांगा. हो, आवर्जून हा प्रश्न नेहमी येतो म्हणून मला आता अगदी मोह आवरला नाही. मी शांतपणे सगळं ऐकत होतो. नका सावरू आम्हाला ऐकायचं होतं काय आपल्याकडं ना काही काही खूप फॅन्टसीज असतात. आता एक तर आता कोणीतरी सांगितलं. हॅलो. हा अभिजित सर. हॅलो. हा आवाज येतोय ना माझा? हो, थोडा ब्रेक होतोय पण येतोय. लॅग होतोय येतोय आता. ओके. ऍक्च्युली काय आहे की हा प्रश्न जो आहे ना, हा प्रश्न सातत्याने येत असतो. कारण आपल्याकडं खूप अशा काही फॅन्टसीज शोधायचं जनरली आपला एक ऍटिट्यूड आहे किंवा आपली टेंडन्सी आहे की काहीतरी जरा. तर सह्याद्री कट करणं, आता भावे सरांनी जे सांगितलं ते अगदी खरं आहे की लोकांना असं वाटतं की ती एक डोंगर रांग आहे, ते वरचे काही काढले डोंगर की आपण दूरपर्यंत तो पाऊस पोहोचवू शकू. ते प्रॅक्टिकली शक्य नाही एक गोष्ट. कारण त्यांनी अगदी बरोबर सांगितलं की ती लेवल म्हणजे वर गेला तर ठीक आहे, काही भाग आहे तो आपला वर जो आहे तो पठाराकडे आला की तो आपण उतरतो थोडासा, पण सगळंच नाही उतरत. जवळजवळ कोकणापासून वर 900 मीटर आपण हाईटला चढतो आणि त्याच्यानंतर इकडे जेव्हा आपण येतो पुण्याकडं, साताऱ्याकडे किंवा पुढे मराठवाड्याकडं, तेव्हा 900 मीटर आपण उतरत नाही. त्यामुळे ते प्रॅक्टिकल नाही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जसं हिमालय आपल्याला हे वारे अडवून धरतो, आपल्याला पाऊस देतो, आपल्यापर्यंत तो सिमेंट ठेवतो. समजा आपण हाईटवर जेव्हा वारे जातात तेव्हा ते मॉइश्चर
कंटेंट धरून ठेवण्याची त्यांची क्षमता कमी होते, म्हणून तो पाऊस पडतो. समजा आपण तो काढून टाकला तर हे वारे तसेच पुढे निघून जातील कदाचित. त्यामुळे जो काय आता आपल्याला दक्षिण भारतातल्या सगळ्या नद्यांचा जो सोर्स आहे, पश्चिम घाट किंवा सह्याद्रीचे घाट माथे, ते काढले तर आपण तो पण सोर्स घालवून टाकू आणि पुढे आपल्याला पाऊस मिळेल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे ह्या जस्ट एक फॅन्टसीज आहेत. त्याच्यावर आपण हे उत्तर देऊयात, पण तसा काही मार्ग अजिबातच नाहीये. त्यामुळे ते डोक्यातून काढून टाकणं हे सर्वोत्तम. हो, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद अभिजित सर. आणि ऍक्च्युली हा प्रश्न मला त्याच अनुषंगाने गायत्रीकडे पुढे न्यायचा आहे, की आपण हे करतो की आपण हे काढून टाकू, ते काढून टाकू. तर ह्याचा मुळात कारण त्या भूमीवर, त्या जागेवर वनस्पती वाढत असतात, प्राणी राहत असतात, आपण राहत असतो. त्याच्यामुळे जैवविविधता या दृष्टिकोनातनं तू याच्याकडे कसं बघतेस? की म्हणजे म्हणून कोकणातली जैवविविधता आणि घाटावरची याच्या संदर्भात काही तुला सांगायचं असेल तर? हा, ऍक्च्युली असं कुठलंही म्हणजे पाणी एखाद्या ठिकाणी जास्त आहे म्हणून म्हणजे त्याला दुसऱ्या ठिकाणी वळवण्याचा सुद्धा विचार करणं हे सुद्धा त्या जैवविविधतेच्या दृष्टीने खूप म्हणजे खूपच ते नाजूक गोष्ट आहे. म्हणजे असं काही डिसिजन घेताना इतका विचार करणं आवश्यक आहे की त्या ठिकाणी असलेल्या पाण्याला अडवताना सुद्धा आपल्याला हा विचार करावा लागतो की तिथे समजा पाण्याचा प्रवाह आहे ऑफकोर्स तो एक, तर तिथे समजा आपण अडवायला गेलो तर तिथल्या डायव्हर्सिटीचं काय, ज्याला काही काही प्रजाती अशा असतात ज्यांना प्रवाहाचीच सवय आहे, तर मग त्यांचं काय, किंवा काही काही प्रजाती अशाही असतात की म्हणजे त्या जर का त्या पुढच्या म्हणजे डाऊनस्ट्रीम समजा त्या प्रवाहावर अवलंबून राहणाऱ्या असतील आणि त्यांना ते पुरेसं पाणी नाही मिळालं तर त्यांचं काय. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला ते ह्या ठिकाणी खूप पाणी आहे म्हणून त्याला अडवा असं करताना करावा लागतो. आणि कोकणाच्या बाबतीत अजून एक म्हणजे खूपच असं दिसणारा ऑब्झर्वेशन मधला एक भाग असा आहे की कोकणामध्ये सुद्धा पाण्याचा म्हणजे वाढणारा प्रॉब्लेम हा तिथल्या वरच्या भागातली जंगलं कमी झाल्यामुळे खूप झालेला आहे. नाहीतर काय होत होतं, वरच्या भागामध्ये होणारी शेती किंवा वरच्या भागामधली जंगलं म्हणजे पढे किंवा ओढे असतात आपल्याकडे, तर त्याच्यामुळे पावसाचं पाणी झिरपत पुढच्या सीझन मध्ये म्हणजे पाऊस संपल्यानंतर सुद्धा आपल्याला पुरत होतं. आता काय झालं, ती जंगलं कमी कमी झाली, ऑलमोस्ट नाहीशी झाली बऱ्याच ठिकाणी, तर मग आता तो सगळा पाऊस वाहून जातो ना ओढ्यांमधून वगैरे, तर मग त्याच्यामुळे तिथे तोही एक प्रॉब्लेम झालेला आहे. सो हे आपल्याला बघावं लागेल की त्याचा विचार करताना. आणि दुसरं म्हणजे कोकणात खूप पाऊस पडतो म्हणून त्या पाण्याला थांबवून आपण दुसरीकडे नेणं किंवा हे करत असताना अजून एक महत्वाची गोष्ट आहे की पाणी वाहून समुद्रात जाणं पण महत्वाचं आहे ना. म्हणजे त्याच शेवटी इव्हॅपोरेशन होणं किंवा आपल्याला जे म्हणजे काय जलचक्राला मदत होते, तर त्याचा सुद्धा आपल्याला विचार करायला हवा की अख्खच्या अख्खं पाणी आपल्याला असं अडवून वगैरे ठेवून चालणार नाही, पाणी वाहून जाणं पण महत्वाचं आहे असं. सो हे आहे. आय गेस चालू मी ठीक सांगितलं. हो हो, अगदी अगदी. म्हणजे तू शब्दशः सांगायचं झालं तर तू म्हणजे पाणी वाहतं ठेवलेलं आहेस या सगळ्या टॉकचं अख्खं. तर रितिका सॉरी मी मगाशी घेऊ शकले नाही, तर तुम्ही अनम्यूट करून जरूर कॉमेंट असेल, प्रश्न असेल जरूर विचारा. पावसाला कसं रिलेट करता येईल? पुन्हा विचारतेस प्रश्न? हो, कृत्रिम पावसाला कसं रिलेट करता येईल? हा, वा. दीप्ती. हा, कृत्रिम पाऊस ऍक्च्युली आपण आता बघितलं, मान्सून काही अशी छोटी सिस्टीम नाहीये, ती एक खूप मोठी सिस्टीम आहे आणि ढग तयार होतात आणि येतात. तर कृत्रिम पावसाचा रोल कुठे येतो, तर ढग आलेत आणि मग त्याला ढग असताना त्यातनं पाऊस पडावा इथे, म्हणजे त्यात काही ते कंडेन्सेशन न्यूक्लिआय वगैरे ते फवारून करतात. आणि तर ह्या संदर्भात दोन गोष्टी आहेत की कृत्रिम पावसाने म्हणजे त्या सगळ्या काही करण्यानी नक्की पाऊस वाढतो हे अजून सिद्ध झालेलं नाहीये. आणि दुसरं, जसं आपण बघितलं की ती एक मोठी सिस्टीम आहे, तर ढग तरी पहिल्यांदा यायला पाहिजेत. तर म्हणजे काही भागात जसं की अगदीच खूप आवर्षणग्रस्त प्रदेश आहे, पर्जन्यछायेचा जो आपण मराठवाडा वगैरे बघतो, तर तिकडे नक्कीच असे प्रयोग व्हायला पाहिजेत. पण एकूण मान्सून सिस्टीम जी नॅचरल सिस्टीम आहे, तर ती जास्त म्हणजे जसं क्लायमेट चेंजमुळे परिणाम होतात, तर ते कमी करून ती सिस्टीम अफेक्ट नाही झाली हे बघणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं.
थँक्यू दीप्ती. गार्गी आणि गायत्री, 3 देवी या एकदम भन्नाट प्रेझेंटेशन झालंय. वेगवेगळ्या अंगाने आपल्याला मान्सूनचं म्हणजे ऐकायला मिळालंय. मान्सून कुठून सुरू झाला, कुठे आला, जन्म कसा झाला, त्याचं कसं चाललंय आता, आणि तो पुढे कसा जाणार आहे, काय त्याची जडणघडण होते, हे सगळं आपल्याला खूप 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 छान म्हणजे ऐकू आलं. आणि आपण सगळ्यांनी ते ऐकून घेतलं, शोषून घेतलं, आणि आता आपण खूप खूप प्रश्न आणि सुंदरपैकी आलेले आहेत त्याच्यावर. त्याच्यामुळे तुम्हाला तिघी जणींचं खूप 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 म्हणजे खूप खूप कौतुक आणि खूप 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 टाळ्या आणि फेटे आणि सगळं. आणि मला आता नीलनी आता पटकन पिंग करून सांगितले की तू तुझी ओळख टाटा करण्याआधी सांग. तर असं ओळख सांगण्यासारखं असं काही नाहीये. मी ऍक्च्युली खूपच छान सेशन झालंय तिघींचंही. थँक्यू सगळे. थँक्यू. थँक्स अ लॉट. हा, तर टाटा करण्यापूर्वी फक्त की माझं नाव डॉक्टर चारुता कुलकर्णी. मी जिओलॉजिस्ट, आर्किओलॉजिस्ट आणि एकूणच प्राचीन पर्यावरणाचा अभ्यास करते. त्याच्यामुळे आता ह्या ज्या वेगवेगळ्या अनुषंगाने सगळे झालं, त्याच्यामुळे त्यातले जिओलॉजी म्हणा किंवा त्यातला मान्सूनचा भाग म्हणा किंवा जैवविविधतेचा भाग म्हणा, हे सगळे माझ्या अभ्यासाचे विषय आहेत. म्हणून का होईना मी म्हटलं की आपण सगळे कनेक्टर म्हणून आपण राहूया, जेव्हा या सगळ्या जणी आपल्याला छान छान काय काय सांगत असतील. त्यामुळे त्या अनुषंगाने फक्त मी इथे होते आणि आहे, आणि खूप खूप भन्नाट अनेक गोष्टी ऐकायला. तर त्यामुळे सगळ्या जणींचं आता खूप खूप कौतुक करूया. आणि ही जसं सांगितलं तसं की हे मॅजिकल मान्सून न्यास ट्रस्टची जी हे आता म्हणजे वेबिनार सिरीज सुरू झाली आहे, हा जो उपक्रम सुरू झालाय त्याचं हे पहिलं पुष्प, हे पहिलं वेबिनार होतं. असे खूप खूप वेबिनार्स अजून आपल्याला करायचे आणि आपण करणार आहोत. त्याच्यामुळे या संदर्भातली माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर जे ऑलरेडी व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत किंवा येत राहतील, तर त्यांच्यासाठी ती ग्रुप त्या अनुषंगाने ती माहिती दिली जाणार आहे त्या आठवड्यात. त्यामुळे सगळ्यांनी पुन्हा पुन्हा नक्की या, आपल्याला छान छान मॅजिकल मान्सून बद्दल अजून ऐकायला मिळेल. धन्यवाद सगळ्यांचे खूप खूप.